पहा, 5 मिनिटं फक्त इंट्रोडक्शन घेतो आहे, मग स्टार्ट करू आपण पुढे. तर स्पेशली आता आपण अरेंज झालो आहे. इथं आपल्याला माहीतच आहे की आपल्याला एक बॅच स्टार्ट आजपासून आलोच आहे. आजची 6 मार्च आहे. काही सांगायचे प्रश्न नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. फक्त हा क्लास ऑनलाईन ऑफलाईन सोबत ऑनलाईनसाठी सुद्धा रेकॉर्ड होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे ना, की मला या कॅमेराकडे लक्ष द्यावं लागणार आहे, तुमच्याकडे लक्ष देणार आहे. तर यालाही सांगावं लागणार आहे, काही काही तुम्हालाही सांगणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही किंवा ज्यांना फक्त अजूनही आपण आपल्या मित्रांना सांगितलं ना आपण आलो बॅचला, बॅच जॉईन करत आहे, त्याच्यासाठी सांगतोय स्पेशली की बॅचचं स्वरूप कसं आहे. कारण की आपल्याला माहीत असायला पाहिजे, काय मोस्ट ऑफ द सगळ्यांनाच माहीत असेल ड्युरेशन काय आहे, टायमिंग काय आहे, बॅचचं स्वरूप काय आहे. पण तरी एकदा 2 मिनिटं घेतो, मग बाकी प्रवचन आपल्याला चालूच आहे. आपण आपलं स्टार्ट करू. आता महापारेषणचा पेपर झाला. तुम्ही इलेक्ट्रिशियनवाल्याने तर सगळ्यांनी दिला असेल, वायरमनवाले तर ऑप्शनच नव्हता. इलेक्ट्रिशियनवाल्याने दिला असेल. कोणाचा पेपर अति चांगला गेला असेल, कोणाचा मध्यम, कोणाचा खूप खराब गेला असेल, आपापल्या परीने आपापल्या अभ्यासानं. पण एक गोष्ट कन्क्लुजनमध्ये तुमच्या सगळ्यांचे, तुम्ही इथं बसलेले किंवा ऑनलाईन करणारे, एक गोष्ट क्लिअर झाली आहे की जर इमानदारीनं मेहनत केली तर पेपर आणखी चांगला जाऊ शकते आणि आपला रिझल्ट सुद्धा येऊ शकते. हे तुम्ही जेव्हा पेपरला बसले असाल आणि एक एक प्रश्न जेव्हा वाचत असाल तेव्हाच तुम्हाला कळलं असेल की हे तर सगळं फक्त बस आपल्या सिलेबसमधूनच आहे. जर आपण प्रॉपरली त्याला रिवाइज केलं असतं, आपल्याला सगळ्या गोष्टी आठवल्या असतात आणि पेपर चांगला गेला असता. अजून महत्त्वाची गोष्ट की फक्त टेक्निकलच महत्त्वाचं नाही आहे, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तुम्हाला नॉन टेक्निकलला सुद्धा तेवढीच इज्जत द्यावी लागते. आपण फक्तच टेक्निकल करून राहिलो आहे खूप चांगलं, आणि नॉन टेक्निकलमध्ये आपले 0 मार्क येऊन राहिले किंवा निगेटिव्ह चाललो किंवा मग 2-3 मार्कच येऊन राहिले आहे, तर त्यात काही अर्थ नाही आहे. आता नॉन टेक्निकलचं कसं आहे, कन्सेप्ट राहते 10 गणितातच, पण प्रॅक्टिस निदान तुम्हाला 50 गणिताची करावी लागेल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले कन्सेप्ट समजणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्पीड आणणं, हाच एक महत्त्वाचा पार्ट आहे. तिथं शिक्षण कमी आणि प्रॅक्टिस जास्त नॉन टेक्निकल पार्टमध्ये. जसं ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, अशा 2 सब्जेक्टमध्ये आपल्याला प्रॅक्टिसची काय पडते, जास्त गरज पडते. तर तोही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि टेक्निकल सुद्धा तेवढाच महत्त्वाचं. ज्यांनी चांगल्या प्रकारे केलं त्यांचे पेपर चांगलेच गेले. तुमच्यातले सगळ्यांचे, मोस्ट ऑफ द जणांचे पेपर चांगले गेलेच असेल. पण तरी आता एक मनामध्ये असतेच की काय होईल काय नाही. असो, जे होईल ते होईल, आपण पाहून घेऊ बा आता. पण आपली तयारी मात्र चालू असली पाहिजे. तर आता आपल्याकडे ऑप्शन आहे महावितरणचा. ऑब्व्हियसली आपण एक होप आपल्या डोक्यामध्ये आहेच की या महावितरणमध्ये आपल्याला काही करून लागायचं आहे. आणि हा चान्स जर गेला तर पुन्हा चान्स कधी येईल असा क्वेश्चन सुद्धा तुम्ही करू नका. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पंचवार्षिक योजना आहे, बरोबर. 5-5 वर्षांनाच निवडणूक होते, तसंच 5-5 वर्षांनाच आपल्याला भरतीची एक्झाम द्यायला भेटून राहिली आहे. तर आता वितरणचं तर काही वाटत नाही आहे. म्हणजे पारेषणचं तर आता 2600 जागा त्या भरल्या जातील, त्याच्यानंतर त्या कधी पुन्हा भरल्या जातील त्याचे काहीच कोणी सांगू शकत नाही. आणि राहिलं वितरणचे सुद्धा, तर वितरणचे सुद्धा आता ही खूप चौथी जागा आहे, 5,500 जागा आहे तेवढं सारं. ह्याच्यात जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर मग आपल्याकडे अदर्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच फक्त एक्झाम्स उरतात. असो, पण मला तरी वाटते की फक्त एका पोस्टसाठी एकच पोस्ट विद्युत सहाय्यक आणि एकाच डिपार्टमेंटमध्ये एवढ्या साऱ्या जागा घेणारं पहिलंच आपलं क्षेत्र असेल महावितरण, की एकाच वेळेस एवढ्या साऱ्या पोस्टसाठी, म्हणजे एवढ्या साऱ्या जागा आहे 5,500, आणि तेही फक्त एका पोस्टसाठी. जर आपण स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला जर पाहिलं ना, SSC सारख्या एक्झाममध्ये टोटल 10,000 जागा असतात आणि त्या 10,000मध्ये 1756 पोस्ट असतात, बरोबर. आणि 1756 पोस्टसाठी ऑल ओव्हर इंडिया फाईट करते त्या 10,000 जागेसाठी. विचार करा, बरोबर. आणि त्याच्यातही किती सारे सब्जेक्ट असतात. GSच जर म्हटलं तर किती मोठा सब्जेक्ट आहे. तर त्या कम्पॅरेटिव्हली विचार करा की आपण किती चांगले आहे, बरोबर. म्हणजे नशिबानं किंवा म्हणा किंवा मेहनतीनं किंवा अजून काहीतरी तुमच्या यानं तुम्ही ITI केला आणि ITI नंतर आपल्याला जे जॉब पाहिजे आहे तोही गव्हर्नमेंट, तर तो फक्त आपल्याला 3 किंवा 4 सब्जेक्ट देऊन राहिले आहे. 3 किंवा 4 सब्जेक्ट. मराठीसारख्या सब्जेक्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या पेपरमध्ये जर प्रॉपरली ज्यानं मराठीचा अभ्यास केला, थोडंसं वाचन ठेवलं ना, त्यांचं मराठी चांगलंच गेलं. फक्त प्रश्न होता नॉन टेक्निकल आणि टेक्निकल. मी काय म्हटलं तुम्हाला, नॉन टेक्निकलवर पण बोलत आहे आता. नॉन टेक्निकल मध्ये मोजून 15-15 चॅप्टर निघतात चांगले, ज्यात दम आहे बा. 15 चॅप्टर रिझनिंगचे, 15 चॅप्टर ॲप्टिट्यूडचे. त्यातही तुम्ही फक्त कन्सेप्ट 10-10 गणितातच कन्सेप्ट असते. प्रत्येक कन्सेप्टचं एक एक गणित जर लिहिलं तर बाकी सगळा पार्ट कशाचा आहे, मग प्रॅक्टिसचा. तुम्हाला मी सिलेबस कॉम्प्रेस करून सांगत आहे. सगळ्यात पहिले डोक्यामध्ये जो आलो आहे, एकदम आपण चॅप्टरला स्टार्ट करू, पण आपल्याला जो सिलेबस आहे तो कॉम्प्रेस करावा लागेल कुठेतरी डोक्यामध्ये पहिले.
मग त्याला सुरुवात करावी लागेल. ठीक आहे. तर तो काही मोठा पार्ट नाही आहे. तो पार्ट तुमचा म्हणजे तिथं तुम्हाला दिमाग कमी, प्रॅक्टिस जास्त लावावी लागेल. कुठं? नॉन टेक्निकलमध्ये. आणि राहिला आता प्रश्न कशाचा? टेक्निकलचा. तर आपण टेक्निकल रिव्ह्यू. तुम्ही इथे आले, ऑफलाईन मार्गाने आले किंवा ऑनलाईन मार्गाने आले असेल, आता काळजी करायची गरज नाही आहे. मी असं म्हणणारच. ठीक आहे. कारण की मला माहित आहे आपण मागच्या बॅच जेवढे झाल्या त्या बॅचमध्ये पूर्ण बेसिक पासून तर ते एकदम हाय लेवल पर्यंत शिकवलं आहे, ज्याचा फायदा आपल्याला महापारेषणमध्ये झाला सुद्धा आहे. पण आता काय झालं आहे की त्या ज्यांनी हाय लेवल करून केली होती, बेसिक केली, मिडियम केली, हाय केली, त्यांना अत्यंत चांगला पेपर गेला, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचा सेंट्रलचे पण एक्झाम्स निघाले आणि ते सेंट्रलचे पण प्रिपरेशन करून राहिलेले आहे. पण आता असं घडलं आहे की अननेसेसरी जे एकदम हाय लेवलचे टॉपिक्स आहे ते महावितरणसाठी आता आपण स्किप करून टाकणार आहे. बरोबर. एकदम हाय लेवलचे जे आपल्याला प्रेडिक्ट होते की महापारेषणमध्ये विचारल्या जातील. महापारेषणचा आणि महावितरणचा एक्झाम पॅटर्न सारखा आहे. बरोबर. तुम्हाला माहित आहे एक्झाम पॅटर्न सारखा आहे, सब्जेक्ट सुद्धा सारखे आहे, सगळं सारखं, स्कोर मार्किंग वगैरे सगळं सारखं आहे. ठीक आहे. तर आता आणि एक्झाम घेणारी कंपनी जी आहे ती सुद्धा सारखी आहे. IBPS ने महापारेषणचा पेपर घेतला, IBPS आता महावितरणचा पेपर घेत आहे. फक्त आता काय असते की बा डोक्यामध्ये असते की बा मग महापारेषणचा पेपर कठीण असते, महावितरणचा पेपर हा सोपा असते. मागच्या इतिहासानुसार जर पाहिलं आपण तर मागच्या प्रिव्हियस इयर पेपरनुसार जर पाहिलं तर, पण असं म्हणता नाही येणार आपल्याला. म्हणून आपण काय करणार आहे की या बॅचमध्ये बेसिक आणि मीडियम लेवलवर जास्त भर देणार आहे. म्हणून हे या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य. नाही तर मग बॅच तर आहेच आपल्या. बरोबर. तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण की मला आता एवढा आहे आयडिया की तुम्हाला जे आहे एकदम हाय लेवल शिकवण्यात काही फायदा नाही. कारण की काय होईल की पोरं आपण शिकवून तर देऊ, पण तुम्हाला तेवढा प्रॅक्टिससाठी वेळ नाही भेटणार. मग प्रॅक्टिससाठी वेळ पाहिजे असेल तर आपल्याला जे महत्त्वाचं आहे त्याला जास्त वेळ द्यावा लागेल. असो. आता याच्यामध्ये जो पहिला चॅप्टर आहे आपण 1 बाय 1 करून जाऊ समोर समोर. तर ही बॅच जी आहे स्पेशली मी तुम्हाला अजून सांगतो आहे फक्त मी महावितरणसाठी अरेंज करत आहे. पण एक गोष्ट कन्फर्म तुम्हाला सांगतो की या बॅचचा सुद्धा फायदा तुम्हाला येत्या महावितरणमध्ये खूप खूप जास्त होणार 100%. पण जर तुम्ही माझ्या मतानं ऐकलं तर. कारण की इथे बॅच लावणारे भरपूर सारे जण असतात, पण त्यातले करणारे, आउटपुट काढणारे, रिव्हिजन करणारे फार कमी आकडा असतो. तुम्ही इथे बॅचला आले म्हणजे लागले किंवा ऑनलाईन लावली म्हणजे लागले, हे चुकीचं आहे. बरोबर. हे तुम्ही माझ्याकडे नाही अजून कोणाकडेही गेले, बरोबर, अजूनही वरच्या व्यक्तीकडे गेले, देवाकडेही गेले, वरतीही गेले, अजून कोणत्या महान तज्ञाकडे गेले तरी तुमची तो पोस्ट काढून देणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत करणार नाही. फालतू ललिका सरनं पहिलेच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे. तर अशातला भाग नाही आहे मित्रांनो. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला अवगत करून देतो आहे. जास्त वेळ नाही घेणार तुमचा. पटकन आपण चॅप्टरला स्टार्ट करू. पण तुमच्या डोक्यात थोडंसं तरी एनर्जी मला भरायची आहे की निदान इथून गेल्याच्या नंतर काहीतरी आपली करायची इच्छा झाली पाहिजे. नाही तर मग तेच कालचा दिवस जसा होता तसाच आजचा दिवस आहे, उद्याचाही तसाच राहील आणि असं चालत राहील. एक्झामही येईल, होईलही आणि परत मग आपण तिथंच असू जिथं आज आहे. असं नको व्हायला पाहिजे. करायचं असेल तर मनापासून करा. आळस येत असेल, जिद्द नसेल, म्हणजे बा पाहू असं असेल तर अजिबात करू नका, काही त्रास घेऊ नका. मी स्ट्रिक्टली सरळ सरळ सांगतो आहे. ठीक आहे. पण मला एवढं माहित आहे की थोडं थोडं जरी केलं तुम्ही तर भरपूर काही मोठं होईल. सगळ्यात पहिले स्टार्टिंगला आपण खूप मोठे मोठे गोल नाही करू. एकदम छोटे छोटे गोल्स, एकदम छोट्या छोट्या बेसिक्स लेवलला स्टडी करू. एकदा तुमचा इंटरेस्ट क्रिएट झाला की हळूहळू टाइम वाढवला की आपला पूर्ण सिलेबस काय होईल, कव्हर होईल. काय आहे शेवटी 50 प्रश्नांचे उत्तर 50 प्रश्न आपल्याला येणार आहे. मी मागेही सांगितलं, मी आताही सांगितलं, जेव्हा व्हिडिओ सोल्युशन टाकले होते महापारेषणचे तेव्हाही सांगितलं की 50 पैकी 50 प्रश्न नाही आले तरी चालेल. आपल्याला पेपरमध्ये असे प्रश्न असतात. आता मी पाहून घ्या ना, एवढ्या हाय लेवलला जरी शिकवलं तरी तुम्ही तिन्ही शिफ्ट काढा. तिन्ही शिफ्ट मधले कमीत कमी 2 ते 3 प्रश्न हे सोडण्यालायकच होते. 2 ते 3 प्रश्न जे आहे ते सोडण्यालायकच होते मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना. काही काही विद्यार्थ्यांनी जास्त MCQ वाचले असेल, त्यांना डायरेक्ट त्या क्वेश्चन कुठून ना कुठून तरी भेटले असेल, त्यांनी ते मार्क केले. बरोबर. बाकी कोणी काही म्हणो, 50च्या 50ही होते, 50च्या 50ही आले. पण मला तरी माहित आहे की IITच्या विद्यार्थ्यांसाठी तरी 2 ते 3 प्रश्न जे आहे ते 100% सोडण्यालायक होते. ते तुम्ही कोणतेही शिफ्ट काढा. मग डोक्यामध्ये कशाला ठेवता की 50 पैकी 50ही आपल्याला आले पाहिजे. जेवढे मोस्ट ऑफ द येतील आपल्याला तेवढे आपल्याला काय करायचे आहे, सॉल्व. आता हे येतील कुठून, त्या सिलेबस मधून. बरोबर. तर म्हणून मग काय करणार आहे की यावेळेस आपण जो मागचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये अजून नवीन गोष्टी सुद्धा ऍड करणार आहे. म्हणजे जसं कंट्रोल पॅनल महावितरणसाठी खास करून, म्हणजे त्यांनी जर प्रॅक्टिकल बेसवर जरी क्वेश्चन्स विचारले आपल्याला
की सबस्टेशन जसं आपण सगळं शिकवतो, सबस्टेशन वायरिंग आहे, सबस्टेशनचे लोड फ्लो असेल किंवा कंपोनंट असेल किंवा अजूनही मग आता त्याच्यामध्ये कंट्रोल पॅनल वायरिंग असेल किंवा आणखी बेसिक सिस्टम युटिलायझेशन हा असे टॉपिक असेल ते तुम्हाला पुढे पुढे सांगतोच मी, ठीक आहे, काय काय नाही आहे तर म्हणून मग आता याच्यातला जो पहिला ही चॅप्टरची लिस्ट आहे, अशाच पद्धतीने आपण शिकू असं नाही आहे, हे जंबल होतील, मागे पुढे होतील, कारण की हे रेग्युलर बॅच आहे, मी एवढे वाचून दाखवत नाही तुम्हाला चॅप्टर्स कोणते आहेत, त्याला एकदा रिवाइज केलेला आहे आपण सिलेबस, तो रिवाइज सिलेबस तुम्हाला पुढे पुढे सांगतोच मी काय आहे तर जो पहिला चॅप्टर आहे आपला बेसिक इलेक्ट्रिसिटी, बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि डीसी सर्किट हे आधीपासूनही सांगितलेलं आहे, आताही सांगितलेलं आहे, कोणताही पेपर असो तो मग महावितरण असो, महापारेषण असो, सेंट्रल कोणताही एक्झाम, कोणत्याही याचा एक्झाम असो, कोणत्याही एक्झामचा पेपर असो, त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिसिटी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे. बेसिक इलेक्ट्रिसिटी जर आपण व्यवस्थित केला तरच हे पुढचे चॅप्टर आपल्याला कामाचे आहे आणि समजतील. एखाद्या चॅप्टरमध्ये गडबड केली तर चालून जाईल, बेसिक म्हणजे असं बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ट्रान्झिस्टर याच्यामध्ये गडबड केली चालून जाईल, महत्वाचं केलं चालून जाईल, बरोबर, पण याच्यात तुम्हाला चालणार नाही. आणि तसं जर पाहिलं आता पारेषणसाठी तर तुम्ही पारेषण सारख्या एक्झाम मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन्स म्हणजे असे दुर्बीण पाहून पण भेटत नव्हते, बरोबर, असे एकदम बेसिक सेमीकंडक्टर्स वगैरे असे तुम्हाला माहित असेल, हे माहित असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल माहिती तुम्हाला आठवून देणं गरजेचं आहे की आपण इलेक्ट्रॉनिक्स करणार पण याला जास्त इज्जत देणार नाही आहे, कारण यांनी पारेषण मध्ये सुद्धा एकही प्रश्न विचारला नाही आहे. पण असंही लिहिलं नाही आहे त्यांनी की बा आता वितरण मध्ये एकही प्रश्न विचारणार नाही आहे म्हणून आपल्याला याचे इंट्रोडक्शन तरी माहित असलं पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला बरोबर कामाच्या याच्यातला काढून देईल, फक्त तुम्ही तेवढं करून जा. ते इलेक्ट्रॉनिक्सला तर सध्या आपण साईडलाच ठेवू, पहिले तर आपल्याला इलेक्ट्रिकलच कम्प्लीट करायचं आहे आणि त्याच्यातला पहिला जो चॅप्टर आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी हा आपल्याला पूर्ण शांततेत कम्प्लीट करायचा आहे. याच्यात आपल्याला काहीही सोडायचं नाही आहे, इच अँड एव्हरी गोष्ट. तर सगळ्यात पहिला चॅप्टर स्टार्ट करू आपण. त्याच्यानंतर दुसरा जो असतो बेसिक इलेक्ट्रिसिटी तो सुद्धा महत्वाचाच असतो. आता मला गडबड नाही आहे, तुम्ही गडबड करू नका. आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की जे बॅच आहे ती आता आपण 45 डेजची ठेवलेली आहे, आरामात कंप्लीट होऊन जाईल. टायमिंग बॅचचा मिनिमम 2 तासाचा ठेवलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल बॅचच्या टायमिंग मध्येच मी 2 ते 3 तास लिहिले आहे. ते काय होते मग पोरं 2 तासाच्या वरती जेव्हा मी शिकवतो तेव्हा ते बसत नाहीत, म्हणून पहिले सांगून ठेवलं 2 ते 3 तास मिनिमम, 2 तास तर आहेच, मग तेवढीच 3 वेळा जसं टॉपिकचं असेल आपली लिंक लागलेली तशा हिशोबाने आपण त्याला समोर जाऊ. आता हे झालं सगळं प्रवचन एवढं की आपण आलो आहे इंट्रोडक्शन करून पहिल्या चॅप्टरवर की आपल्याला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये कसं काय करायचं आहे, आणि मग आलो आपण टेक्निकलवर आपण सिलेबस मध्ये चेंजेस करणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं इन शॉर्ट. आता आलो आपण पहिल्या चॅप्टरवर बेसिक इलेक्ट्रिसिटी, ज्याच्यावर आपल्याला इमानदारीनं काय करायचे आहे, मेहनत करायची आहे. आता काय करायचं आहे नेमकं, मी तर प्रवचन देणारच आहे तुम्हाला, तेच त्याचं नावच आहे लेक्चर, ठीक आहे, तो लेक्चर प्रवचन बरोबर, लेक्चर देणार आहे, तुम्ही ऐकणार आहे, फक्त ऐकताना आता त्या गोष्टी प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज करा, कुठे काही डाऊट असला तर विचारा, बरोबर. तुम्हाला मोस्ट ऑफ द कमीत कमी डाऊट पडतील, कारण की शिकवण्याची पद्धतच तशी आहे की जिथे तुमचे डाऊट येतील तिथे तुम्हाला एक्सप्लेनेशन भेटूनच जाईल. तर एक चॅप्टरचा आतापासूनच पाहा ना, सुरुवात होऊन राहिली, अजूनही आपण काही गेलो नाही आहे अंदर, आता आपण जाऊ त्या चॅप्टरच्या अंदर. तर इंटरेस्ट इथून आता आपला पेपर निघेपर्यंत असाच कायम राहिला पाहिजे, इच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, आपल्या डोक्यात फिट झाली पाहिजे. तरी परत तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी ॲज अ फक्त विद्यार्थ्यासारखं बोलतोय, नाही मास्तर सारखं अजिबात नाही बोलून राहिलो सध्या. मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला पाठ झालं शक्यच नाही. मी सांगितलं आणि तुम्हाला पाठ झालं, तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल काय आहे, तर हा हे असं असते, हे असं होते, मग हे असं आहे तर हे असं आहे, एखादी व्हॅल्यू येईल त्याच्यामध्ये, बरोबर. मग ती व्हॅल्यू जसं सपोज आता आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकू, मग ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तर मग मास ऑफ इलेक्ट्रॉन आपण शिकलो, मास्तरनं लिहून दिलं, आपण घोटूनही घेतलं रजिस्टर मध्ये, उद्या विचारलं तर कायचं मास, बरोबर. मास ऑफ प्रोटॉनचे आकडे सुद्धा आपल्याला येतील नाही, बरोबर, कारण की ते नंबर जे आहे ते जोपर्यंत आपण स्वतः मेमोराइज करणार नाही, आठवून पाहणार नाही, तर जादू नाही आहे. मी तुम्हाला शरत बांधतो मित्रांनो, तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला युपीएससीचा अभ्यास करणार त्याला सुद्धा हे आकडे सतत आपल्या डोक्यामध्ये काय करावं लागेल, रिवाइज करावं लागेल. तुम्ही घरी जाऊन जर ते आकडे डबल आठवून नाही पाहिले, लिहून नाही पाहिले, तर ते जादू नाही आहे की ते तुम्हाला परत आठवतील. आणि तुम्ही जर ते आठवले नाही तर ते मग त्याच्यावर विसर पडतो आणि मग ते काहीच नाही आठवत आपल्याला, आणि मग पेपरमध्ये आपल्या एखादे नंबर्स नाही आठवले किंवा काही
आठवलं नाही तर मग ते लिंक लागत नाही गोष्टी, आणि लिंक नाही लागल्या तर मग समजत नाही, आणि मग समजत नाही तर आपला इंटरेस्ट खतम होतो, आणि मग असं वाटतं की आपण चाललो आता मागं मागं. म्हणून पहिल्या दिवसपासून आपला इंटरेस्ट कायम असला पाहिजे. ईच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला रिवाईज सुद्धा करायची आहे, आणि त्याच्यासाठी आपण थोडासा वेळ जो आहे तो रिव्हायजनला सुद्धा देऊ डेली, जसा होते तसा, बॅचच्या एंडला म्हणा किंवा सुरुवातीला म्हणा. पण तुम्ही पहिले सांगतो शिकवण्याच्या अगोदर जे झालं ते तुम्ही रिवाईज करणार. रिव्हिजन कशी करायची हे तर जुन्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल, जे ओल्ड स्टुडंट आहे, आणि नवीन विद्यार्थ्यांना सांगतोस की रिव्हिजन कशा पद्धतीने करायचे. चल, तर आता स्टार्ट करू आपण पहिला चॅप्टर, बेसिक इलेक्ट्रिसिटी. आता बेसिक इलेक्ट्रिसिटी, तर बेसिक गोष्टी भरपूर साऱ्या याच्यामध्ये, परत तिथंच येतो. इथून 10 वर्षांनी जर मी शिकवून क्लास घेत असेल, तुमचं लेकरू जर माझ्याकडे आलं सपोज चुकीनं आयटीआयला, तरी मी त्याला सगळ्यात पहिले काय शिकवणार आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चरच, बरोबर. याच्यापासून कोणीही वाचणार नाही आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण 5व्या 6व्या 7व्या वर्गात असं स्टेप बाय स्टेप शिकलो आहे. ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे काय नाही. आणि तुम्ही म्हणसान सर याला स्किपच करून टाका, तर पॉसिबलही नाही आहे, त्याला स्किप करता येत नाही, कारण की पुढचे जेवढेही कन्सेप्ट आहे, चार्ज कसे क्रिएट होतात, कॅपॅसिटरमध्ये चार्ज कसा क्रिएट होतो, चार्ज कसा ट्रान्सफर होतो, या सगळ्या गोष्टी, त्याचे कॅल्क्युलेशन, हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले चार्ज शिकावं लागतं. आणि चार्ज शिकण्यासाठी त्याचं बेसिक जे आहे ते शिकणं गरजेचं आहे, की चार्ज कुठून येतो, कसा क्रिएट होतो, चार्जमध्ये जे ॲटम्स आहेत, ॲटमच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहे त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. फार सोपं आहे, थिओरॉटिकल पार्ट्स आहे, फक्त प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, बस, बाकी काहीच नाही आहे. तर आता सगळं पिक्चर कुठं खेळून राहिलं आपल्या इलेक्ट्रिसिटीवर. आपण इथं आलो आता पॉवर सिस्टीमवर. आपल्यासमोर एक पिक्चर आहे पॉवर सिस्टीम, या डायग्रामला आपण पॉवर सिस्टीम म्हणतो आहे. पॉवर सिस्टीम म्हणजे काय, तर तीन याच्यामध्ये टप्पे आहेत, जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन, बरोबर. या पूर्ण एकत्रीकरणाला म्हणजे पूर्ण जो पॉवर फ्लो आहे, जनरेशन पासून तर ते आपल्या घरापर्यंत किंवा इंडस्ट्रीज पर्यंत, या सगळ्याला काय म्हणून राहिलो आपण, पॉवर सिस्टीम. आता जसं MSCB होतो आधी, MSCB, मग MSCBच्या 3 कंपनी झाल्या, आपल्या सगळ्यांना माहित आहे, डिस्ट्रीब्युशन, ट्रान्समिशन आणि जनरेशन. तर आता आपल्याला जो डिस्ट्रीब्युशन वाला पार्ट आहे त्याच्यात पोस्टच काढायची आहे, पण त्याचाच अभ्यास थोडे करावं लागेल पुरं. पण पहा, जनरेशन, जे रिपीट्स विद्यार्थी आहे त्यांना परत ते शब्द ऐकू येतील, कारण की रिपीटरला पहिलेच सांगून देतो आहे की हे शब्द बदलणार नाही, आणि मी बदलू शकत नाही. दुसरा नवीन शब्द जनरेशनला कोणता अजून तयार झाला नाही आहे, तो तिथे टाकून देईल बा ट्रान्समिशनला, त्याच्यामुळे ते शब्द तुम्हाला डबल भेटतीलच, ते तुम्हाला सहन करावे लागतीलच. ठीक आहे, तुम्ही जिथं वीक आहे तिथं तुम्हाला जास्त ऍक्सिलेटर वाढवावं लागेल, बाकी यायचं तर ठीक आहे. तर जनरेशन पासून तर आपल्या युटिलायझेशन पर्यंत जेवढी ही पूर्ण पॉवर सिस्टीम आहे, पॉवर येत आहे, तर ही कुठून हवेतून तर वाहून नाही येऊन राहिली आहे. त्याच्यासाठी काय आहे मीडिया आपल्याकडे, वायर, जो फ्लो, जसं पाणी आहे वॉटर फ्लो, तो पाईप मधून आपल्या घरापर्यंत येत आहे, किंवा पाईप मधून पाण्याचा फ्लो होत आहे. तसंच इथं जो फ्लो आहे इलेक्ट्रिसिटीचा, तो सुद्धा कशामधून होत आहे, वायर मधून. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला कशा स्टडी करायचा आहे, वायर्सचा. तेच पिक्चर आहे, डबल रिपीट होणार आहे. आता हे वायर जर म्हटलं आपण, तर ॲल्युमिनियम किंवा कॉपर अशा मटेरियल पासून बनलेले असते. आता तुम्ही पहा, इथे हे जे तुम्हाला जनरेशन दिसून राहिलेलं आहे, ते या जनरेशनचा जो मेन पार्ट असतो तो म्हणजे जनरेटर, जो आपल्याला इलेक्ट्रिसिटी देतो. या जनरेशन स्टेशनचा जो मेन पार्ट आहे तो आहे जनरेटर, ज्याला आपण AC जनरेटर असं सुद्धा म्हणतो आहे. याच्या आतमध्ये आपली इलेक्ट्रिसिटी तयार होऊन राहिली आहे. तर आपल्याला बेसिक लेवलला या चॅप्टरमध्ये हे सुद्धा शिकायचं आहे की याच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते. तर पाहू आपण ते हळूहळू समोर. फक्त मी तुम्हाला दाखवून दिलं की हे जनरेटर, हे एक्साइटर, ते टर्बाईन, हे काय आहे काय नाही. जे विद्यार्थी थोडं कमी जास्त वाचला आहे, सेल्फ स्टडी केला, त्यांना माहित आहे. माझी शिकवण्याची पद्धत अशी आहे की एकदम गरीब विद्यार्थी जो अजून ITIला गेलाही नाही आहे, त्याला जरी बसून दिल्या क्लासमध्ये तरी त्याला समजलं पाहिजे, असं माझं इंटेन्शन असते शिकवण्याचं. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना काही माहित आहे त्यांनी थोडंसं रिव्हिजन सारखं ऐकून घ्यावं फक्त. इथे पहा, हे पाहिलं आपण सगळ्यांनी. जनरेटर्स डेकोरेशन वाल्यांकडे असतात. आता याला फक्त एवढं आहे की मोठा एक बॉक्स लावला जात आहे. आता आधी असं दिसायचं, आधी याला बॉक्स लावला जाते. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे, एक आहे जनरेटर आणि एक आहे याचा प्राइम मूव्हर म्हणजे हे इंजिन जे याला फिरवते, प्राइम मूव्हर. तर हे मूव्ह करते याला, पण हे डिझेल इंजिन आहे. इकडे जे ट्रॅक्टर 4 व्हीलर मध्ये असेल आपलं, हे डिझेल इंजिन झालं, जी डिझेलवर मेकॅनिकल पॉवर क्रिएट करेल. ती मेकॅनिकल पॉवर जनरेटरला जाईल आणि हा जनरेटर आपल्याला काय देईल, इलेक्ट्रिक. अरे असे प्रश्न आलेले आहे की तुम्ही त्याला हलक्यात घेऊच नाही शकत. आता मागच्या ट्रान्समिशन मध्ये पहा, डेफिनेशन जनरेटरची, जनरेटर काय करते, मोटर काय करते, डेफिनेशन.
मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये बरोबर करणाऱ्याला काय म्हणतात, असे प्रश्नच आहेत. ओके, तर इथे आपण याला मेकॅनिकल पॉवर देत आहे म्हणजे फिरवत आहे, आणि याला जे वायर्स असतील आतमधून आलेले त्याच्यापासून आपल्याला काय भेटत आहे, इलेक्ट्रिकल पॉवर. आता वायर आले म्हणजे याच्यामध्ये पण वाइंडिंग आली आहे, त्याच्या आतमध्ये विशेष काय आहे तर काहीच नाही, वाइंडिंग आहे फक्त. त्याच्यामध्ये 2 वाइंडिंग आहे, एक आर्मेचर वाइंडिंग आणि एक फील्ड वाइंडिंग. आता हे काय आहे काय नाही आपण पुढे पुढे जाऊ समोर स्टेप बाय स्टेप. याच्यामध्ये असं काही विशेष नाही आहे, फक्त जस्ट 2 वाइंडिंग आहे ज्या कॉपरच्याच बनलेल्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होत आहे, पण तो कशी तयार होते काय होते ते आपण पुढे पुढे शिकणारच आहे. तर आता आलो आपण वायरवर. पहा आपल्या समोर एक वायर दिसत आहे, मल्टी स्टँड वायर आहे. बेसिक आपण सगळं शिकणार या बॅच मध्ये. सुरुवातीला पूर्ण बेसिकला जास्त भर दिला जाईल, जोपर्यंत आपलं पूर्ण बेसिक कव्हर होत नाही त्याच्यानंतरच मग आपण हाय लेवलकडे नवीन दुसऱ्या चॅप्टरकडे वळणार आहे. कारण की भरपूर साऱ्या गोष्टी आहे अशा बेसिक लेवलला की त्या आपल्याला आल्या पाहिजे. मागच्या वेळेस काय आपण मागच्या वेळेस खूप सारं बेसिक शिकवलं, असं नाही की शिकवलं नाही, खूप सारं शिकवलेलं आहे, पण एवढं एकदम लो दर्जाचं तेवढं नव्हतं शिकवलेलं. बरोबर, लो दर्जाचं म्हणजे एकदम कसं की बा एखाद्या याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला पाठ करून द्यावी या लेवलला. बरोबर, म्हणजे जसं स्टँडर्ड कंडक्टर्स काय असतात, कसे कंडक्टर्स मोजतात, हे सगळं पाहिलं होतं. त्याच्याही पेक्षा खालच्या लेवलला काही प्रश्न आलेले आहेत, तर ते सुद्धा इथे आपण तेही पाहू. हे मल्टी स्टँड कंडक्टर आहे, सगळ्यांना माहित आहे. याच्यातली एक वायर म्हणजे काय आहे, स्टँड. याला स्टँड म्हणतो आपण किंवा कोर सुद्धा म्हणू शकतो तसं तर, पण याला प्रॉपर शब्द आहे स्टँड. आणि हे जे आहे हे अनेक स्टँड आहे म्हणजे हे मल्टी स्टँड. तर मल्टी स्टँड कंडक्टर याला स्टँडर्ड कंडक्टर असं सुद्धा म्हटले जाते. तर जे स्टँडर्ड कंडक्टर हे ब्लॅक कलरचे दिसून राहिलं आपल्याला, इन्सुलेशन. सगळ्यांना माहित आहे सगळ्या गोष्टी, फक्त सांगण्याचा शिकवण्याचा एक प्रॉपर वे असतो, नाहीतर डायरेक्ट नाही शिकू शकत. म्हणून हा झाला एक इन्सुलेटेड कंडक्टर. बरोबर, एक असतो बेअर कंडक्टर. तर बेअर कंडक्टरवर इन्सुलेशन नसते. बेअर कंडक्टर म्हणजे जे आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये ट्रान्समिशन मध्ये यूज करतो, आणि असे इन्सुलेटेड कंडक्टर आपण इंटरनल वायरिंग मध्ये यूज करतो, मग ते डोमेस्टिक असो कमर्शियल असो. पहा मी तुम्हाला 10 वेळेस एकच एक गोष्ट सांगणार मित्रांनो, ऑनलाईन वेळेचं आणि ऑफलाईन वाल्यांना पण परत, कारण की माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. मी एकदम बेसिक पासून शिकवतो आहे, कारण की जेणेकरून सगळे विद्यार्थी इथे बसलेले सारखे नसतात. कोणाच्या डोक्यात अलगच विचार चालू असतात की सर बा मास्तर हे काय सांगून राहिला की बेसिक इन्सुलेटर वगैरे, हे तर आम्हाला माहितच आहे. बरोबर आहे, हे माहित आहे, पण याच्यामधून करंट वाहत नाही हेही तुम्हाला माहित आहे. पण पुढे जेव्हा असा प्रश्न येईल की इन्सुलेटर मधून करंट का वाहत नाही, तेव्हा त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल. बरोबर, तुम्ही हेच सांगणार इन्सुलेटर मधून सर करंट वाहतच नसते म्हणून वाहतच नाही. बरोबर, पण त्याचं काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी कारण आहे, तर ते कारण आपल्याला शोधायचं आहे. म्हणून याच्यातला डिफरन्स सगळ्यांना माहित आहे की हे इन्सुलेटर जे करंटला वाहून नेत नाही, आणि हा आहे मधातला आपला कंडक्टर जो करंटला वाहून नेतो. तर आता पुढे आपल्याला हे पण पाहायचं आहे की हा करंटला वाहून का नेतो आणि हा करंटला का वाहून नेत नाही, इन्सुलेटर. बरं, मग याच्यातून करंट वाहतो म्हणजे असं काय वाहते हे आपल्याला शिकायचं आहे. दुसरी गोष्ट की करंट दिसत तर काहीच नाही आहे, याच्यातून करंट वाहत नाही म्हणजे काय वाहू शकत नाही हे आपल्याला शिकायचं. भरपूर साऱ्या गोष्टी, पण पहा जर दोन्ही याच्यात तुम्ही अभ्यास केला तर दोन्ही हे मटेरियलच आहे. जसं आता हे एक पीव्हीसी मटेरियल आहे, बरोबर, पॉलिव्हिनल क्लोराईड. याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला गेला आहे मागच्या एक्झाम्सला, म्हणजे आता ट्रान्समिशनला. असे सिंपल मी तिन्ही शिपची गोष्ट करतोय आता. बरोबर, तर हे पीव्हीसीचं इन्सुलेशन आहे आणि हा आहे आपला कॉपरचा कंडक्टर. दोघंही मटेरियलच आहे. आता पीव्हीसी जर पाहिलं तर हे कंपाऊंड मटेरियल जाते. पीव्हीसीला सोडून जर सध्या आपण इथं घेतलं रबर हे झाडापासून तयार होते, त्याला व्हल्कनाइज केलं जाते, त्याचं व्हल्कनाइज रबर असं सुद्धा एक मटेरियल बनते. सध्या जस्ट तुम्ही रबर घ्या, रबरचे ट्रीज असतात आणि त्या रबरच्या ट्रीज पासून रबर निघते आणि त्या रबरवर प्रोसेस केल्या जाते समजा. आता हे जे रबर सगळ्यांनी पाहिलंच आहे ना, रबर हे काय आहे, इन्सुलेटर आहे. मानून घ्या की सध्या हे वायरवरचं काय आहे, इन्सुलेटर आहे, आणि हे जे आहे हे आपलं कॉपर आहे. तर हे जे मटेरियल्स असतील, जेवढे काही मटेरियल्स आपल्या इथे तुम्हाला दिसून आले की आजूबाजूला जे आपल्या सराउंडिंगला आहे, हे अतिशय लहान लहान कणांपासून बनलेले आहे. बरोबर, अतिशय लहान सगळे प्रत्येकाला माहित आहे सगळ्यात गोष्ट. ओके, आपण याच्यातली प्रत्येक वस्तू जर घेतली तर तुम्हाला काय दिसेल, ते अतिशय लहान. आता ही वायर आहे, तर ही वायर सुद्धा आपण याला घासलं, आरीनं कापलं तर याचे काय पडतील, बारीक बारीक कण. तर त्या बारीक बारीक कणांपासून सुद्धा एक वस्तू बनली आहे. त्याच्यापासूनच काय आहे, समजा ही वायर ही आपली वस्तू आहे. ती अतिशय बारीक बारीक कण आहे, आणि या बारीक बारीक कणालाच या पदार्थाचा जो अतिशय लहान अतिशय सूक्ष्म असा भाग असेल त्याला म्हणतोय आपण ॲटम.
सिम्पली. जास्त मला माहित आहे आता किती कुठं वेळ द्यायचा आहे प्रॉपरली, तुमच्यानुसार पण आणि माझ्यानुसार पण आणि सिलेबसनुसार पण. तर जिथं आपल्याला जेवढा वेळ द्यायचा आपण तेवढा वेळ देऊ आणि मग समजू. आपण आलो आहे वायरमध्ये. तर या वायरचा सगळ्यात जो शेवट लहान पार्ट असेल, ठीक आहे, पहा ही वायर आहे समजा आपल्याकडे कॉपर वायर. स्टडी हाच होईल. या कॉपर वायरचा सर्वात लहान स्मॉलेस्ट पार्ट, एवढं लिहिणार नाही, आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडंसं लिहित आहे, कारण की हे चॅप्टरच तसं आहे बेसिकली. जडी याला लिहून दाखवाल नाही, अदरवाईज ज्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट पाहता येईल ते डायरेक्ट पाहू आपण. तर सर्वात लहान जो कण असेल, सर्वात लहान, बरं त्याला काय म्हणतो आपण, ॲटम. बरोबर, बेसिक स्टडी आहे हा, ज्याला मराठीमध्ये म्हणायचं असेल तर अणू. ठीक आहे. आणि या ॲटमचा जेव्हा एक ग्रुप तयार होतो, या ॲटमचा जेव्हा हा एक ग्रुप असेल तेव्हा त्याला म्हणू आपण मॉलिक्यूल. ठीक आहे, सिंपल. म्हणजे जसं हा क्लास आणि या क्लासमधला एक स्टुडंट, तसं हा क्लास आणि या क्लासमधला हा एक स्टुडंट. बरोबर, अशा पद्धतीनं. मग त्याला 2 हात 2 पाय वगैरे जे असतात, तसंच या ॲटमच्या आतमध्ये सुद्धा काहीतरी आहे. त्या ॲटमच्या आतमध्ये 3 गोष्टी आहेत. तर 3 गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचे आहे. म्हणजे याचा सगळ्यात लास्ट पार्ट तर मॉलिक्यूल, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणत आहे, रेणू. ठीक आहे. तर कोणताही, आता हा कॉपरचा वायर आहे म्हणून असं नाही आहे, तुम्ही कोणतंही मटेरियल घ्या. तर तुम्ही आता इथं ॲल्युमिनियम घेतलं असतं तर तुम्हाला सेम हा जो सर्वात लहान कण असता, प्रत्येक कण त्या वायरचा, त्या मटेरियलचा कशाचा असता, ॲल्युमिनियमचा. पण जर तुम्ही आता ब्रास घेतलं, ब्रास माहिती आहे तुम्हाला, ब्रास मटेरियल. आता हे ब्रास मटेरियल जर पाहिलं आपण तर आपल्याला जस्ट असं दिसेल. एक सेकंद तुम्हाला दाखवतो असेल तर आपल्याकडे ब्रास घ्या किंवा मग कोणताही मटेरियल घ्या. जसं आता आपल्याकडे हा एक आर्मेचर आहे तर या आर्मेचरला इथे तुम्हाला दिसेल की इथं वाइंडिंग आहे आणि हे वाइंडिंग जे आहे ही या कोरवर बसवलेली आहे. आता हे जे कोर आहे ना, हे कोर जे बनलेलं आहे हे आयरन कोर म्हणतो आपण याला. पण हे आयरन कोर म्हटल्यापेक्षा हे बनलं कशापासून आहे, याला आपण आयरन कोर तर म्हणतो आहे, पण हे बनलेलं आहे सिलिकॉन स्टील या मटेरियल पासून. आता बघा, सिलिकॉन स्टील जर घेतलं तर हे सिलिकॉन स्टील जमिनीच्या आतमध्ये नाही भेटून राहिलं. इथे आयरन आणि सिलिकॉन मिक्स केलं गेलं आहे, ज्याचा रेशो पण नसते. 96% आयरन आहे, 4% सिलिकॉन. तर हे कंपाऊंड मटेरियल आहे, म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, मिक्स आहे. असं जगामध्ये प्रत्येक वस्तू भेटते ती कोणत्या काही स्पेसिफिक म्हणजे एका कोर मटेरियलची बनलेली असते असं नाही आहे. ती होऊ शकते कोर मटेरियल असेल, ते होऊ शकते काय असेल, कंपाऊंड असेल. कंपाऊंड म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियलचं काय असेल, कॉम्बिनेशन सुद्धा असेल. ठीक आहे, समजून आलं थोडं बेसिक लेवलला. तसंच म्हणायचं मला असं आहे की सपोज जसं आता आपण ब्रास घेतला, एखादी समजा ब्रास मटेरियल असेल, ब्रास पासून आपण काय बनवतो, जे स्विचेस असतात, सॉकेट्स असतात, सिलिंग रोज असेल, होल्डर्स असेल, त्याचे जे टर्मिनल्स असतील, पिन असतील, ते कशापासून बनवतो आपण, ब्रास या मटेरियल पासून. किंवा मग बसबार वगैरे असतील तर ते बनवतो आपण ब्रास पासून. तर हे ब्रास जे आहे हे कॉम्बिनेशन आहे कशाचं, कॉपर प्लस झिंक. कॉपर प्लस झिंकचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये याला जर तुम्ही बारीक केलं तर याच्यात तुम्हाला एखादा कण कॉपरचा सापडेल, एखादा कण कशाचा सापडेल, झिंकचा सापडेल, असं मिक्स सापडेल. पण या कॉपरमध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी कण कशाचा भेटेल, कॉपरचाच भेटेल. जर हे प्युअर असेल तर, कंसात. जर हे डुप्लिकेट असेल तर मग तुम्हाला याच्यात काही लोखंडाची सुद्धा काय भेटेल, कण भेटेल, सांगायचं तात्पर्य. ठीक आहे. तर असो, तर हे समजा आता आपलं प्युअर कॉपरच आहे, त्याच्यातला एक एक कण जो आहे तो कशाचा आहे, कॉपरचा. ठीक आहे. तर हा झाला आपल्याकडे, आता कॉपर आहे तर हा कॉपर ॲटम. तर कॉपर ॲटम, कॉपरला शॉर्टकट मध्ये लिहितो आपण Cu. आणि प्रत्येक ॲटमला एक नंबर आहे. आता तुम्ही ॲटॉमिक टेबल जर पाहिला तर आपल्याला झालाय सगळं हे 10व्या वर्गापर्यंत. तर ॲटॉमिक टेबलमध्ये, विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपण ॲटॉमिक टेबल पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याचा एक क्रम आहे. सुबोध मध्ये सुद्धा आहे, बेसिक फिजिक्स मध्ये. तर कॉपरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 29. असे सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत एक्झाम मध्ये. आणि तुम्ही जर माझ्या लास्ट रिसेंटली टेस्ट सिरीज पाहिल्या असेल ना, महाट्रान्सकोच्या, पूर्ण पॅटर्न सेम होतं. जसे पेपर आले तसंच पॅटर्नचे पेपर, मी 6 जे पेपर घेतले होते पेपरच्या अगोदर तसेच लेवलचे पेपर होते. इव्हन तुम्हाला त्या पेपरमध्ये असे सुद्धा प्रश्न विचारले गेले होते जे जसेच्या तसे तुम्हाला एक्झाम मध्ये पाहायला भेटले. म्हणजे असं तुम्ही कधी कमी इज्जत देऊ नका बरं, किंवा हे आम्हाला पेपरमध्ये येईल का, नाही हे नाही, हे सगळंच करायचं आता आपल्याला, याच्यातला काही सोडायचं नाही आहे. तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. थोडंसं ब्रेक घेत घेत शिकू आपण समोर, कारण मला माहित आहे एकदम जर आपण फ्लो लावला तर सगळं डोक्याच्या
वरून जाऊ. तर पहिले टायटल आणलं असेल तुम्ही रजिस्टर, तर थोडं आपल्याला शॉर्ट नोट्सच बनवायची आहे, शॉर्टकटच लिहायचं आहे, पण थोडं थोडं लिहायचं आहे मधामध्ये, एक लिंक लागली पाहिजे म्हणून. तर पहिले चॅप्टरचं नाव टाका तुम्ही, बेसिक इलेक्ट्रिसिटी. पहा, या वायरमध्ये टोटल 4 गोष्टी आहेत, 4 किंवा 5 समजा. चार्ज, करंट, व्होल्टेज, पॉवर. चार्जला जर सोडलं तर 4 आणि चार्जला जर पकडलं तर 5, म्हणजे अशा हा जो वायर आहे, या वायरमध्ये वाहणाऱ्या महत्त्वाच्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? चार्ज, करंट, व्होल्टेज, पॉवर आणि एनर्जी. ह्या 5 गोष्टीचा आपल्याला सगळ्यात पहिले स्टडी करायचा आहे डिटेल. पण तो डिटेल स्टडी करण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकणं गरजेचं आहे. पहिले जेवढं बोर्डवर आहे तेवढं एकदा नोट डाऊन करून घ्या, आपण पुढे जाऊ. जे ऑनलाईन वाले विद्यार्थी असेल त्यांनी पण लिहून घ्या, हळूहळू तुम्हाला पण शॉर्ट नोट्स तुमच्या सोबत बनवून जातील. जिथं कुठं तुम्हाला कोणताही पॉईंट नसेल समजला तर तो विचारा, बिंदास विचारा. तुम्हाला जसा वाटते, ज्या लेवलला वाटते होऊ शकते त्याचं उत्तर तुम्हाला लगेच, म्हणजे तसं तो विचारायची गरजच पडत नाही, मी तुम्हाला नेहमी सांगितलं. पण त्याचं उत्तर तिथंच भेटेल, अदरवाईज पुढे पुढे कन्सेप्टमध्ये त्याचं उत्तर येतच राहते. फक्त काही डाऊट मनामध्ये ठेवू नका. तो डाऊट राहिला, विचारू की नाही विचारू, विचारू की नाही विचारू, मग तो कॅरी फॉरवर्ड होतो समोर आणि मग आपल्या कन्सेप्टला डिस्टर्ब करते. आणि सुरुवातीला आपल्याला काहीच गडबड करायची नाही आहे अजिबात, म्हणजे असं घाई आहे बा आपल्याला कोणती, काही नाही आहे. आरामात सिलेबस तुमचा कंप्लीट होते. आणि बॅचचं ड्युरेशन सुद्धा या मागच्यापेक्षा आता 15 दिवसांनी वाढवलेलं आहे, 45 दिवस केलेलं आहे. त्यात 5 दिवस तुम्ही अजून एक्स्ट्रा पकडाच, कारण मधात काही सुट्या वगैरे येतातच, तर 5 दिवस अजून एक्स्ट्रा पकडाच तुम्ही. आरामात होते. फक्त तुम्ही ज्या दिवसचं जेवढं झालं तेवढं करा, जे सांगतो ते MCQ पद्धतशीर वाचा, बस बाकी काही नका करू. आणि रिझनिंग नॉन टेक्निकल व्यवस्थित करा. येणारा ट्रान्समिशन आपला असेल, सॉरी महावितरण, ट्रान्समिशन गेला ना आता, शेवटी सगळं तुमच्यावर आहे. केलं नोट डाऊन एवढं? आणि माझे जर तुम्ही बेसिकचे लेक्चर्स पाहिले असेल आधी, तर त्याच्यातही एवढं आहेच. ओके, मोस्ट ऑफ द सगळ्यांना एवढं माहीत राहतेच. डन. आता एक गोष्ट लक्षात ठेवजा, फ्लो कसा आहे तो माहित पाहिजे आपल्याला, बरोबर. आता बेसिक आहे सध्या हे, एकदम तुम्हाला वाटेल की बा हे पटकन निपटलं असतं 5 मिनिटामध्ये, तर 5 मिनिटामध्ये निपटलं असतं. पण आता पुढे पुढे जसं हा वाढत जाईल तसं तुम्हाला हे पण नाही आठवणार की सुरुवात, काही जणांना बरं हे पण नाही आठवणार की सुरुवात कुठून झाली होती, मधात काय आलं होतं. याच चॅप्टरच्या मधात मी तुम्हाला विचारेल की सिक्वेन्स सांगा, मी तुम्हाला पहिलेच सांगतो आहे, असं घाबरायचं नाही. म्हणजे काहीच, मी तुम्हाला या चॅप्टरच्या मदत तुम्हाला आठवण करून देईल की बा आतापर्यंत आपण काय टॉपिक शिकलो, हे फक्त सिरियल वाईज, बरं, सिरियल वाईज एका लिस्टवर लिस्ट बनवा. तर तुम्ही त्याची लिस्ट पण नाही बनवू शकणार. कोण सर? बरोबर, कारण की तुम्हाला काय वाटेल, अरे पहिले हे पाहिलं होतं, पहिले ते पाहिलं होतं का, काही टॉपिक तुम्ही लिहाल, काही मागं पुढे लिहाल, काही गायबच करून टाकाल डायरेक्ट. बरोबर, हे का होईल, हे होणार आहे, भविष्य आहे हे तुमचं, बरोबर. पण हे झालं नाही पाहिजे. प्रॉपरली आपल्याला एक एक टॉपिक काय करता आलं पाहिजे, आठवला पाहिजे. जर तुम्हाला एक एक टॉपिक आठवत असेल, म्हणजे समजून जा की तुम्ही प्रॉपर समजून घेत आहे, सगळे टॉपिक तुमचे काय आहे, क्लिअर आहे, कन्सेप्ट क्लिअर होत आहे. आता हे पाहिलं, आता पुढे जाऊ आपण. या टॉपिक नंतर आपण जाऊ. आता आपल्याला याचा स्टडी करायचा आहे, कोणाचा, या ॲटमचा, की या ॲटमच्या अंदर काय आहे. तो आपण पटकन करू, त्याला आपण जास्त वेळ नाही देऊ आता, कारण की जिथं जेवढा वेळ द्यायचा आहे तिथं बरोबर आपण त्याला प्रॉपरली तेवढा वेळ देऊ. आता या ॲटमच्या अंदर काय आहे हे पाहणं, याचं स्ट्रक्चर कसं आहे,
हा बनला कसा आहे, बनला कसा आहे म्हणजे याची रचना कशी आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रक्चर. तो कोणाचं स्ट्रक्चर शिकणार आहे आपण, ॲटमचं, बस ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर त्या ॲटॉमिक स्ट्रक्चरला पाहता ही वायर आहे, या वायरच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसून आले, हे असे ॲटम्स, हे सगळे हे जे गोले दिसून आले तुम्हाला, ओके, हे गोलेज म्हणजे ॲटम, पण या ॲटमच्या अंदर सुद्धा काहीतरी आहे. जसं हा रेड वाला पार्ट दिसून आला, एक ब्ल्यू वाला, हे कलर फक्त तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आहे, तसे ऍक्च्युअली त्याचं वेगळं असेल. पहा, तर इथं झाला आता आपल्याकडे ॲटम झूम. डायरेक्ट जो छोटासा कण होता, जो मायक्रोस्कोपनं पाहावा लागेल आपल्याला, मायक्रोस्कोपनं फक्त तुम्हाला ॲटम दिसेल, त्या ॲटमच्या अंदर काय आहे ते नाही दिसत मायक्रोस्कोपनं. विचार करा, जे मायक्रोस्कोपच्या अंदरचं दिसतही नाही आपल्याला मायक्रोस्कोपनं ॲटमच्या अंदरचं, ते सायंटिस्ट लोकांनी कसे शोधले असेल, याचा सुद्धा स्टडी आहे हिस्ट्रीमध्ये, तो तर आपण करणारच नाहीये. पण त्या लोकांनी बरं झालं आपल्याला शोधाने लावलं, बरोबर. आपल्याला म्हटलं की हे असं असं असते, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. तर आपल्याला प्रॉपरली काय करायचं आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर ॲटमचं स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. की आवळा पाहिला असेल तुम्ही, आवळाच फळ यासाठी सांगितलं, सीताफळ यासाठी नाही सांगितलं, की सीताफळमध्ये सगळ्या सीड्सच असतात, बिया असतात, बरोबर. 1 किलोचा म्हणजे जर 1 पावचा सीताफळ असेल तर 200 ग्रॅमच्या तर बियाच निघतील, बरोबर. तर म्हणून त्याचं उदाहरण घेतलं नाही आपण, मुद्दा म्हणून आवळा घेतला. आवळ्याचं उदाहरण घेण्याचं कारण असंच होतं की त्याच्यामध्ये एकच बी असते, बरोबर. हिरव्या कलरचं बी पाहिलं असेल, कठीण असं, आणि देन त्याच्यावर त्याचं मटेरियल असते. अशाच टाईपचं काहीतरी स्ट्रक्चर याचं आहे, बरोबर. की याच्या अंदर सुद्धा एक काय आहे, मोठा कठीण असा कवच आहे, ज्याला आपण म्हणतो आहे न्यूक्लियस किंवा केंद्र. पटापट पाहू, पटापट समोर जाऊ, जास्त वेळ द्यायचा नाही. मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे, जिथं जेवढा वेळ द्यायचा आपण तेवढा वेळ देऊ. ते याच्या अंदर जे आहे, हे जे तुम्हाला रेड कलर दिसतोय आता, कलर इच्छा कलरनुसार, बरोबर, हे प्रॅक्टिकल कलर नाही, बरं, इथल्या कलरनुसार जो रेड वाला पार्ट दिसून राहिला, हा काय आहे आपला न्यूक्लियस. आणि ॲटमच्या आतमध्ये टोटल 3 गोष्टी आहेत. टोटल 3 गोष्टी कोणत्या, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर त्यातल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहे ते या न्यूक्लियसच्या अंदरच आहे. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन न्यूक्लियसच्या अंदर, आणि जे राहिलेले इलेक्ट्रॉन्स आहे ते या न्यूक्लियसच्या बाहेर आहे, आणि बाहेर वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये आहे. जसं आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपल्या सगळ्यांना माहित आहे, बरोबर, असंच आहे ना. तर ते वरतं कोणता रोड टाकलेला आहे, कॉन्क्रीटचा, सिमेंट कॉन्क्रीटचा, डांबरचा, असा कोणता रोड आहे का, नाही आहे. फिरते म्हणजे, बरोबर, जे पण तिची कक्षा आहे, एक रूट ठरलेला आहे, बरोबर, तो रूट त्या रूटनंच फिरते. तर तिथं काय असा कोणता स्पेसिफिक लाईन तरी आखलेली नाही आहे किंवा काही रूट टाकलेलं नाही आहे. तसं इथे सुद्धा जे इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन जे कक्षेच्या बाहेर आहे, हे या न्यूक्लियसच्या अराउंडला रिव्हॉल्व करत राहतात, फिरत राहतात, आणि ते बरोबर एका स्पेसिफिक डिस्टन्सला फिरत राहतात. म्हणजे एक बरोबर काय तयार होतं तिथं, कक्षा. मी बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास सांगतो. मला माहित आहे की एखाद्या गोष्ट स्किप केली की ते पोरग बरोबर तिथंच डाऊट विचारते, की असे म्हणजे माझा अनुभव आहे हा पुरा 12 वर्षाचा, की मी जे गोष्ट नाही सांगितली तिथून डाऊट आलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटते, आता हे झालं, आता तो आता नाही विचारेल, पण तो नंतर विचारेल की सर ही जी रेषा इथे दिसून आली, मग ही रेषा अशी असते का तिथं, बरोबर. असे सुद्धा विद्यार्थी डाऊट असतात, ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला इथे सर्कल दिसून आलेले आहे, याला म्हणतो आपण कक्षा किंवा ऑर्बिट. ज्या प्रॅक्टिकली कोणती तिथं मार्किंग नाही करून दिली आहे किंवा लेझर वगैरे नाही आहे, हे इमॅजिनरी आहे, बरोबर. बरोबर या डिस्टन्सनं हे इलेक्ट्रॉन्स काय करत राहतात, रिव्हॉल्व करत राहतात, बरोबर. म्हणून तिथं ती काय तयार झाली आहे, एक कक्षा. ते इथे आपल्याला दाखवावं लागेल ना पेजवर, तर म्हणून आपण इथे दाखवले त्याला सर्कलने. तर ही झाली कक्षा, ऑर्बिट्स. आता या ऑर्बिट मी नंतर तुम्हाला डायरेक्टली लिहून देणार आहे, फक्त सध्या समजून घ्या काय आहे. तर हे जे कक्षा आहे ऑर्बिट, आता मी लिहित बसणार नाही कारण त्यात वेळ जातो खूप. जिथं जिथं मला वेळ वाचवायचा आहे तिथं मी वेळ वाचवणार, बरोबर. ही जे कक्षा आहे, या कक्षेच्या आतमध्ये जे तुम्हाला ब्ल्यू कलर दिसतो, त्याच्या आतमध्ये मायनस साईन दिसते आहे, हे आहे आपले इलेक्ट्रॉन्स. मायनस साईन दाखवण्याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज असतो. आणि जर प्रोटॉन पाहिलं आपण, तिथं पण 29 प्लस लिहिलेलं आहे. प्लस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. तर प्रोटॉनवर हा, प्रोटॉनला दाखवायचं असेल तर सर्कलनं दाखवू आपण, सेम असंच, फक्त त्याच्यामध्ये प्लस साईन दाखवणार. तर तो झाला प्रोटॉन. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय फरक आहे, काय नाही, बरोबर. तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे याच्यावर चार्जचा फरक आहे. एकावर निगेटिव्ह चार्ज आहे, एकावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. इनबिल्ट निसर्गाने दिलेला इनबिल्ट चार्ज आहे, ओके. आता हा मोठ्या स्केल, तुम्ही पहा, एखादं आपण हे पाहिलं, सपोज सेल आहे आपल्याकडे बॅटरीचा, एक सेकंड. आता हा सेल आहे, या सेलला 2 टर्मिनल्स आहे, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, एक निगेटिव्ह आहे. जसं याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, सेम तसं इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह. तर हा पॉझिटिव्ह चार्ज कसा क्रिएट होतो
आणि हा निगेटिव्ह चार्ज कसा क्रिएट होतो हे तुम्हाला पुढे कळेल जेव्हा हे ॲटॉमिक स्ट्रक्चर समजून झालेलं असेल आपलं. ठीक आहे, जेव्हा आपण चार्जवर जाणार तेव्हा समजेल. म्हणजे जो सेम चार्ज याच्यावर आहे, या टर्मिनलवर आहे पॉझिटिव्ह चार्ज, तो सेम चार्ज प्रोटॉनवर आहे. सेम जो इथं निगेटिव्ह चार्ज आहे तोच कोणावर आहे, इलेक्ट्रॉनवर. पण त्याचं जे हे आहे ते याच्या दोघांची व्हॅल्यू सारखीच आहे. जेवढा चार्ज प्रोटॉनवर आहे तेवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर आहे. जर प्रोटॉनवरचा चार्ज पाहिला, मी नंबर सांगतो तुम्हाला आता, थोडंसं फक्त लक्ष द्या बारकाईनं. तुमच्या डोक्यात पॅरलली अजून कोणते तरी विचार चालू असेल साईड बाय साईड. आता तुमचा पहिला दिवस आहे तर मन लागायला थोडासा वेळ लागते, बरोबर. तर साईड बाय साईड अजून कोणते विचार चालूच असेल तुमच्या डोक्यात, तर ते थोडेसे विचार साईडला थांबवा, अशी कृपया मला विनंती आहे. ते थांबवणं एकदम शक्य नाही होत, तर त्याला निदान प्रॅक्टिस तरी करत राहा. आपण भटकून जातो क्लासमध्ये बसल्या बसल्याच, आपण फिरायला जातो कुठं, काहीतरी विचार करत राहतो. तसं करू नका. कारण मी सांगता सांगता मग एखादा नंबर सांगून जातो आणि मग तो तुमच्या निघूनही जाते. मग तुम्ही म्हणता अरे काय सांगितलं तो नंबर. तर पाहता मी नंबर सांगणार आहे, सांगण्याच्या अगोदरच तुम्हाला अवगत करून दिलं की याच्यावरचा चार्ज आणि याच्यावरचा चार्ज सारखा आहे. तो आहे फक्त प्लस आणि मायनसचा फरक आहे, म्हणून मी प्लस मायनस लावत नाही. 1.602 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलाम. चार्ज हा कुलाम मध्ये मोजला जातो, तर -19 कुलाम एवढा चार्ज आहे. म्हणजे तो नंबर आता मी लिहिला. आता पहा, तो नंबर मी जो लिहिला तो मे बी काही जणांना आठवत असेल, मोस्ट ऑफ द रिपीटर जणांना सगळ्यांना आठवतेच, काही विशेष नाही आहे. नवीन विद्यार्थ्यांना हलका हलका आठवत असेल, हलका हलका समजतं ना, हलका 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 ताप असते आपल्याला, बरोबर. तसा हलका हलका काय सांगितलं तर आठवा बरं, 1.602 बरोबर इंटू काहीतरी सांगितलं होतं बा, 10⁻⁻19 कुलाम, C फॉर कुलाम, बरोबर. हा एवढा चार्ज आहे एका प्रोटॉनवर. चार्ज कुलाम मध्ये मोजतो. सध्या अजून तुम्हाला चार्ज कळलाच नाही आहे, मी तुम्हाला परत सांगून राहिलो आहे. चार्ज पुढे कळेल तुम्हाला, ठीक आहे. जेवढा चार्ज हा कुलाम मध्ये मोजला जातो. तर ऍक्च्युली काय आहे ना, जेवढा चार्ज प्रोटॉनवर आहे तेवढाच इलेक्ट्रॉनवर आहे. म्हणजे फक्त प्रोटॉनवरच्याला प्लस द्यायचा आहे आणि इलेक्ट्रॉन असेल तर त्याला काय द्यायचं आहे, मायनस. हा चार्ज आहे त्याच्यावरचा, दोघांवरचा सारखा. निसर्गाने खूप चांगली गोष्ट केली आहे, बॅलन्स ठेवलेला आहे. पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा ना. तसं जसं आता आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, बरोबर. विचार करा, हा कार्बन डायऑक्साईड सोडल्यानंतर जो झाडांना घेतला नसता आणि झाडांना कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते, पहा किती बॅलन्सिंग केलेलं आहे, बरोबर. झाडांना समजा झाडांनाही ऑक्सिजन घेतला असता आणि कार्बन डायऑक्साईड सोडला असता, तर विचार करा काय झालं असतं, बरोबर. म्हणजे कुठेतरी काय ठेवलेलं आहे, बॅलन्स ठेवलंय. तसं जगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते तर एक निगेटिव्ह एनर्जी सुद्धा असते, बरोबर. हे अशा गोष्टी आहेत सगळ्या. असो, तर इथे जसा पॉझिटिव्ह चार्ज आहे तसाच काय आहे, निगेटिव्ह चार्ज. दोघंही एक सरळ सरळ पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एक चांगली एक वाईट, तसं इथं काही नाही आहे. तर एकाला पॉझिटिव्ह साईन आहे तर एकाला सिंपल निगेटिव्ह साईन आहे. दोघांचाही चार्ज काय आहे, सारखाच आहे. त्याची जी अमाऊंट आहे ती दोघांचीही सारखीच आहे. हा नंबर आपण परत पुढे लिहू. सध्या आता मी याला रफ करून टाकतो आहे, तर लक्षात ठेवा. आता लिहायची काहीच गडबड नका करू तुम्ही. हे सगळं आपण पद्धतशीर लिहिणार आहे. ज्या नोट्स आपण बनवणार ह्या सगळ्या पद्धतशीर बनवू आपण. तर 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलाम. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे नंबर्स थोडंसं पाठ करण्याचा प्रयत्न करजा मनातल्या मनात आता, ठीक आहे. तर हे झाले मग प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स. तर प्रोटॉन हे कोणाच्या अंदर आहे, न्यूक्लियसच्या अंदर. इलेक्ट्रॉन हे बाहेर आहे, कुठं, कक्षेच्या आतमध्ये, ज्याला आपण काय म्हणतो आहे, ऑर्बिट. आता जर आपण या ॲटॉमिकचं अजून डिटेल स्ट्रक्चर असते बरं, अजून खूप डीप अभ्यास आहे याचा, आता जास्त डीप कडे जाणार नाही. जर याचं पाहिलं ना, ही कक्षा, या कक्षेच्या अंदर याला शेल सुद्धा म्हटलं जाते. या शेलच्या अंदर, शेल किंवा याला ऑर्बिट असं पण म्हटलं जाते. मग या शेलच्या अंदर सबशेल असते. मग सबशेल, जसं हा क्लास आहे, मग या क्लासच्या अंदर एक रो आहे, मग एक रोच्या अंदर एक खुर्ची, बरोबर. मग त्याच्यावर एखादा विद्यार्थी किंवा एखादा असं असेल. तसं इथं जे कक्षा आहे, या कक्षेच्या अंदर अजून एक सबशेल असते. शेलच्या अंदर सबशेल, आणि त्या सबशेलच्या अंदर ऑर्बिटल्स, अजून एक लहान जागा खुर्ची सारखी, आणि त्या खुर्चीवर बसलेला एक इलेक्ट्रॉन्स, असं असते. तेवढं काही बारीक स्टडी कामाचं नसते आपल्याला, म्हणून डायरेक्ट सांगतोय की ह्या ज्या कक्षा असतात त्या कक्षेमध्ये सरळ सरळ इलेक्ट्रॉन्स असतात. जो आपल्या लेवलला स्टडी आहे तेवढंच करू आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहा तुम्ही पहिल्या कक्षेमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसून आले, दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर 8 आहेत टोटल, तिसऱ्यामध्ये जर पाहिलं तर 18 आहे. इथे 2 आहेत, इथे 8 आहेत, इथे 18 आहे आणि इथे 1 आहे. याची बेरीज करा, टोटल किती भरेल, 29. ठीक आहे, 29. हे झाले 2, 8 आणि 2 10, हे 18 28 आणि हा एक 29. ठीक आहे. हा काही ॲटो नाही आहे की बा ऍडजस्ट करून घ्या सारखं आगे बीच थोडंसं
बसून जा, म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा एकच तो उरला बा, आणि हा एवढी मोठ्या कक्षामध्ये आहे, ऍडजस्ट करून टाकायला या कक्षामध्ये. तसं नाही आहे. याचा एक नियम असतो, त्या नियमानुसारच हे इलेक्ट्रॉन्स काय केलेले असतात, कॉन्फ्लिक्ट झाले असतात, बसलेले असतात. पण कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात याचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढण्याचा. हा स्टार्टिंग वाला जो पार्ट आहे हा थोडासा आपल्याला त्रास देतो, थोडासा बोर मारतो, असं जरी म्हटलं तरी काही खराब नाही आहे. म्हणजे तुम्ही बसले आहे इथं, तर तुमच्या मनात मे बी चालू असेल की पटापट वायरिंग आली पाहिजे, पटापट इलेक्ट्रिक करंट वगैरे आले पाहिजे, पण तुम्ही त्याच्या अगोदर, ते तर येईलच, पण त्याच्या अगोदर हे कन्सेप्ट क्लिअर करा, कारण की हे कन्सेप्ट क्लिअर नसेल तर पुढे मी कितीही तुम्हाला सांगितलं कळणार नाही आहे, हे कन्फर्म आहे. ते याच्यामध्ये आपल्याला आता सांगता सांगता सगळं सांगावं लागेल. हे जे कक्षा असते, या कक्षेमध्ये कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचा एक फॉर्म्युला असतो. सिंपल फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ई मायनस लिहिला आहे म्हणजे हा सिम्बॉल झाला इलेक्ट्रॉनचा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट, ऑर्बिट म्हणजे काय, कक्षा. ठीक आहे, सिंपल इंग्लिश लिहू आपण, बरोबर. जिथं नाही पसलं इंग्लिश तिथं सांगून देता, बरोबर. आणि थिओरिटिकल कन्सेप्ट असेल तर तो मराठीतच लिहून देतो तुम्हाला. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट, त्याचा फॉर्म्युला सिंपल आहे 2n². 2n² हे बेसिक गोष्ट माहित असेल तुम्हाला किंवा नसेल तर हा जो n आहे याच्यामध्ये हा दाखवतो आपल्याला ऑर्बिट नंबर, म्हणजे कक्षेचा क्रमांक. ठीक आहे, ज्या कक्षेमधले तुम्हाला इलेक्ट्रॉन काढायचे आहे तो तुम्हाला ठेवायचा. फॉर एक्झाम्पल मला आता तिसऱ्या कक्षेमधले काढायचे आहे. तिसरी कक्षा म्हणजे n बरोबर 3, तिसरी. मग या तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, तर वापरा फॉर्म्युला 2n². त्याला तुम्ही कॅपिटल N दाखवू शकता, इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे n दाखवू शकता तुम्ही याला कॅपिटल N. तर हा कॅपिटल N म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहे, आणि हा स्मॉल n म्हणजे काय आहे, त्या कक्षेचा क्रमांक. तर पहा मग आता काय फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये गुणाकार नाही आहे, म्हणजे सॉरी चिन्ह नाही आहे, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. तर 2 गुणेला n वर्ग, n किती आहे 3. सिंपल आहे कॅल्क्युलेशन, 3 चा वर्ग 9, 9 दुनी 18. तर हे 18 इलेक्ट्रॉन कुठं आहेत, तिसऱ्या कक्षेत. असेच चौथ्या. पण एक गोष्ट अजून सांगतो तुम्हाला, काही अपवाद, जर तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार जर प्रत्येक ॲटमचे इलेक्ट्रॉन टाकायला बसले तर टाकल्या जाणार नाही. कुठं कुठं तुमचे आन्सर जे आहे ते चुकीचे येतील, बरोबर. आणि ते करू नका तुम्ही घरी जाऊन कार्यक्रम, आणि तो काही गरजेचाही नाही आहे, बरोबर. नाही सर मग एखादा हा आहे, मग याच्यात तर सर फॉर्म्युल्यानुसार एवढे आले आणि पुस्तकात एवढे दाखवलेले आहे, तर दाखवले ते मॅच होणार नाही, बरोबर. कारण की मी तुम्हाला पहिले सांगितलं की हे इलेक्ट्रॉन टाकण्याची जे प्रोसेस असते ते वेगळी असते, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो आपण. म्हणजे जे तुम्हाला सांगितलं ना, शेल असते, शेलच्या अंदर सबशेल असते, सबशेलच्या अंदर ऑर्बिटल, तर त्याच्यानुसार ते फिट करावं लागतात आतमध्ये, बरोबर. जसं या खुर्च्या आहे ना, हे सगळं पूर्ण जे आता आपण बसलेलो आहे इथं, तर इथं तुम्ही बसताल कसे, पहिला दुसरा तिसरा असे बसाल, पहिली लाईन भराल, मग दुसरी लाईन भराल, मग तिसरी लाईन, असं जनरली असते ना. इथं तुम्हाला तसं नाही, इथं तुम्हाला तिरपे भरावं लागतात. म्हणजे हे हा कॉर्नर असा तिरपा, त्याच्यानुसार ते येतात. म्हणून प्रत्येक वेळेस हा फॉर्म्युला बरोबरच असेल प्रत्येक कक्षेसाठी हे सत्य नाही आहे. मग आपल्याला फॉर्म्युला जर विचारला तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला सांगू शकतो 2n². म्हणून पहिलेच क्लिअर करून दिलं की या फॉर्म्युल्यानुसार इलेक्ट्रॉन प्रत्येकच कक्षेमधले तेवढेच येतील हे सत्य नाही आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा शेवटच्या कक्षेला लागत पण नाही, शेवटच्या आणि शेवटच्या नंतरच्या म्हणजे अगोदरच्या. हा थोडासा लंबा स्टडी आहे, थोडासा लंबा घेतेच वेळ, बरोबर. कारण की त्याच्याशिवाय आपण त्याला पाहू शकत नाही समोर. तरी 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो. आतापर्यंत जेवढं झालं तेवढं फक्त थोडंसं रिवाइज करण्याचा प्रयत्न करा डोक्यातल्या डोक्यात. आपण शिकत आहे काय, ॲटॉमिक स्ट्रक्चर. इथे येऊ आपण या डायग्राम मध्ये. काय दिसेल तुम्हाला सेंटरला, न्यूक्लियस, बरोबर. कुठे गेलं असेल इथं, हे केंद्र.
न्यूक्लियस आहे. कोणता? हा रेडवाला. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पहा काय दिसतंय? प्रोटॉन. त्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. जो एक पहिला आपला महत्वाचा कंपोनंट आहे ह्याच्यामधला. ठीक आहे. मग त्यानंतर 35 न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हे न्यूट्रॉनची संख्या पाठ करण्याची काही गरज नसते. ॲटमला एक जसा ॲटॉमिक नंबर असतो तसा एक ॲटमला मास नंबर सुद्धा असतो. तुम्ही चालले आता पुढे 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 पुढे, लक्षात ठेवा. आता सगळ्या गोष्टी चालल्या डोक्यामध्ये, एक एक गोष्ट काय होत चालली? ऍड होत चालली. हे असा गेम आहे. हा गेम मध्ये सांगतो तुम्हाला कसं आहे. ते असतं ना क्रिकेटमध्ये काय होते, प्लेयरला एकच बॉल पकडावा लागतो. इथं आपल्याला अनेक सारे बॉल पकडावे लागतात. म्हणजे एक बॉल घेतला, त्याला खिशात भरलं, अजून दुसरा आला, अजून दुसऱ्या खिशात भरला, अजून तिसऱ्या खिशात भरला, बरोबर. असे मग खिशे भरले, मग हातात पकडून ठेवला, मग अजून आला. असे सगळे हे बॉल्स काय होत राहतील? जमा होत राहतील. आणि त्याच्यातला एखादा बॉल खाली पडेल तर त्याला डबल काय करावं लागेल? उचलावं सुद्धा लागेल. समजला कन्सेप्ट? मॅच केलं ना तुम्ही? म्हणजे कन्सेप्ट जमा होतील, काही कन्सेप्ट खाली पडतील, डोक्याच्या बाहेर जातील, डबल रिवाइज करून त्याला डोक्यात भरावं लागेल, हातात पकडावं लागेल, असं होत राहतील हे. आणि हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. आता काय होते मित्रांनो, मी माझं तुम्हाला साहजिक म्हणणं आहे, मी एवढा मला माहित आहे, मी जीव तोडून शिकवतो, सांगतो आरामात सगळ्या गोष्टी, पण जेव्हा विद्यार्थ्याला येत नाही तेव्हा फक्त मग एवढं थोडं दुःख होते की अरे याचा बुद्धी कुठं गेली आहे, बरं हा होता कुठं. की जर त्याला आता उद्या विचारलं की मास नंबर म्हणजे काय रे बाबू, मग त्याला सांगता येत नाही ना. मग तेव्हा मला असं वाटतं की बाबा मायाच काहीतरी चुकलं काय सांगण्यात, बरोबर. म्हणून तुम्हाला थोडंसं अवगत करून देत आहे. फार सोपं आहे. मास नंबर जर तुम्हाला आता उद्या विचारलं तर पहा, कधीच विसरा. उद्या नाही, भविष्यात 10 वर्षांनी विचारलं तरी काही गरज नाहीये विसरण्याची. सिंपल. या दोघांची बेरीज फक्त. हे दोघं अंदरचे पेपरमध्ये प्रश्न आला ना तर एकदम एका सेकंद, अर्धा सेकंदाच्या अंदर आपण टिक करून समोर जाऊ शकतो की मास नंबर म्हणजे काय. तर मास नंबर, जो नंबर येऊन राहिलेला आहे तो या दोन नंबरची काय आहे? बेरीज आहे. कोणाची? तुम्हीच सांगा. कोणाची? प्रोटॉन, न्यूट्रॉन. जे अंदर दोघं आहेत त्याचे दोघांची बेरीज म्हणजे काय झाला? मास नंबर. लक्षात राहील? मास नंबर झालं. त्याच्यानंतर मग न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो, न्यूट्रल असतो, नो चार्ज. याच्यावर कोणताही चार्ज नसते. तर प्रोटॉन झाला. देन मग बाजूला काय आहेत? कक्षा. कक्षेला काय म्हणतो आपण? ऑर्बिट. आणि या ऑर्बिट मध्ये काय आहेत? आपले इलेक्ट्रॉन्स, ज्याच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. तर हे 1, 2 आणि 3, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, हे 3 कन्सेप्ट आपले महत्वाचे आहे. आता हे जे कक्षा आहे, तर असं इथं किती कक्षा दिसून राहिल्या तुम्हाला? 4. तर प्रत्येकच ॲटम मध्ये 4 कक्षा असतील असं नाही आहे. प्रत्येकच ॲटम मध्ये 4 कक्षा असतील असं नाही आहे. कोणामध्ये 1 कक्षा असेल, कोणामध्ये 2 असेल, कोणामध्ये 4 असतील, कोणामध्ये मॅक्स टू मॅक्स 7 असतील, बरोबर. आणि ह्या दाखवल्या जातात KLMNOPQ अक्षराने. KLMNOPQR. मॅक्झिमम किती ऑर्बिट असू शकतात? 7 कक्षा असू शकतात. आणि प्रत्येक कक्षेमध्ये वेगवेगळे काय असतील? इलेक्ट्रॉन्स. आणि त्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन काढण्याचा फॉर्म्युला कोणता आहे? 2n². पण तो फॉर्म्युला प्रत्येक कक्षेला लागेल हे सत्य नाही, हेही सांगितलं मी तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट की जे शेवटची कक्षा असेल तिला तर अजिबात लागत नाही, तिलाही लागत नाही. आणि तिच्या अगोदरची जे कक्षा आहे त्याला सुद्धा तो फॉर्म्युला लागत नाही. हे गोष्टही पण लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते. मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे चॅप्टरच्या, जो सुरुवातीपासून हे लेक्चर करून आलं त्याला अजूनही परत सांगतो आहे की या चॅप्टर मधलं आपल्याला काहीही स्किप करता येत नाही. अजून काही सुटलं असेल, अजून काही आपल्याला भरायचं आहे याच्यामध्ये, हा या चॅप्टरवरच आपलं काही सगळं काही आहे. 10 ते 10 प्रश्न तुम्ही पकडून घ्या एकट्या या चॅप्टरवर फक्त, बरोबर. 10 पेक्षा जास्त पण पकडलं तर बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि DC सर्किट याच्यावर अजून. तर आता पहा किती कक्षा असू शकतात? जास्तीत जास्त 7. जी शेवटची कक्षा असते तिला म्हटलं जाते संयोजक कक्षा. आता जसं ही शेवटची कक्षा आहे 4 नंबरची, तर ही झाली शेवटची कक्षा म्हणजे संयोजक कक्षा, लास्ट ऑर्बिट. इंग्लिशमध्ये म्हटलं तर लास्ट ऑर्बिट, मराठीमध्ये म्हटलं तर संयोजक कक्षा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे 4थ्या नंबरची आली म्हणून ही शेवटची कक्षा. कोणत्या कोणत्या आयटम मध्ये एकच कक्षा असते तर तीच पहिली, तीच शेवटची. कोणामध्ये 2 कक्षा असेल तर ती दुसरी शेवटची कक्षा झाली. अशा पण जर कोणामध्ये 7 असेल तर मग ती 7वी झाली शेवटची कक्षा. जसं ते इथे 4थी आहे ती झाली संयोजक कक्षा. याला आपण संयोजक कक्षा म्हणू किंवा मग लास्ट ऑर्बिट दिलंच आहे इथं. लास्ट ऑर्बिट इथे दिला आपण नाव ॲटॉमिक स्ट्रक्चर, संयोजक कक्षा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या संयोजक कक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की या संयोजक कक्षेमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात.
मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 8. बाकीमध्ये किती असेल? 2 असेल, 8 असेल, 18 असेल, अजून त्याच्यापेक्षा जास्त असतील. चौथ्या कक्षामध्ये जर काढलं आपण फॉर्म्युल्यानुसार तर किती येईल? 4 चूक 16. 4चा वर्ग करून टाका डायरेक्ट. 4 चूक 16, 16 दोन्ही 32. चौथ्या कक्षामध्ये 32 येतील, बरोबर. पाचव्यामध्ये गेलो तर 50 येतील. 5 × 25 आणि 25 दोन्ही 50. पण शेवटची कक्षा जर असेल तर त्याची अवकाश किती आहे? फक्त 8 इलेक्ट्रॉनची. मॅक्स टू मॅक्स याच्यामध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन जे आहे ते इन्क्लुडेड. ओके, इन्क्लुडेड म्हणजे याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. ठीक आहे, काही शब्द इंग्लिश मध्ये लिहितो आहे, बसू शकतात. 8 पेक्षा जास्त नाही. ओके, ॲटो 3चा असते, 10 जाऊ शकतात, बरोबर. पण इथं नाही होणार. इथं 8 आहे तर मॅक्स टू मॅक्स 8च. ओके, 8 पेक्षा कमी असू शकतात, पण जास्तीत जास्त किती बसू शकतात? 8. तर आता जसं याच्यामध्ये पहा किती इलेक्ट्रॉन्स आहे शेवटच्या कक्षामध्ये? 1. तर या एका इलेक्ट्रॉनला म्हटलं जाते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. प्रॉपर शब्द आहे त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. पण सोबत मध्ये किंवा इतर काही ठिकाणी त्याला फ्री इलेक्ट्रॉन सुद्धा म्हटलेलं आहे. तर पहा, फ्री इलेक्ट्रॉन मध्ये हा जो शब्द आहे व्हॅलेन्स आणि फ्री, याच्यामध्ये मुलं नेहमी कन्फ्युज होतात. आणि आता आपल्याला शिकण्यासोबत सोबत कन्फ्युजन सुद्धा दूर करायचं असते, कारण पेपरमध्ये गेल्यावर थोडी आपण प्रॅक्टिकल ट्राय आणि बेसिस करणार. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन मध्ये फरक काय आहे? तर पहा, जसं तुम्ही आता या खुर्चीवर बसलेले आहे तर तुम्ही आहे सध्या व्हॅलेन्स, आणि तुम्ही इथून निघाले रूमवर जायला, घरी जायला, तर तुम्ही झाले फ्री, बरोबर. सध्या क्लास चालू आहे तर तुम्ही आहे व्हॅलेन्स. म्हणजे जोपर्यंत तुम्ही इथं अटकून आहे, जोपर्यंत तुम्ही त्या खुर्चीवर बसून आहे, तो झाले व्हॅलेन्स. जसे तुम्ही इथून निघाले तुम्ही झाले फ्री, बरोबर, म्हणजे मुवमेंटला आले. तसं हा इलेक्ट्रॉन जोपर्यंत या कक्षेमध्ये आहे तोपर्यंत त्याला काय म्हणणार आपण? व्हॅलेन्स. जर तो त्या कक्षेमध्ये निघून ट्रॅव्हल करत असेल त्या मटेरियलमध्ये, म्हणजे एका आयटम मधून दुसऱ्या आयटम मध्ये असं ट्रॅव्हल करत असेल, एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये जात असेल, ट्रॅव्हल समजलं ना, वाहत असेल, वहन होत असेल, तर तो झाला मग काय? फ्री. आता अजून पहा, खूप बारीक बारीक गोष्टी आहे. जे इलेक्ट्रॉन्स आहे याच्यामधले हे सगळेच इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करत नाही. सगळेच इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करत नाही. फक्त शेवटच्या कक्षेमधलेच इलेक्ट्रॉन काय करतात? ट्रॅव्हल करतात. म्हणजे शेवटच्या कक्षेमधलेच इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. एखाद्या ॲटम मधले इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटम मध्ये जाऊ शकतात, दुसऱ्यामधले एखाद्या तिसऱ्यामध्ये जाऊ शकतात. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, की एका ॲटम मधून इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटम मध्ये तेव्हाच जातील जेव्हा आपण त्याला काहीतरी बाह्य ऊर्जा लावू. तसं नाही जाणार, बरं. प्रत्येक तुम्ही पहा ना, जगामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. काही ना काही त्याच्या मागे कारण आहे. विनाकारण आले का तुम्ही इथं? नाही बा, विनाकारण चाललं जाऊ आपण. काही सगळं चांगलं चालू आहे, विनाकारणच जाऊन बसू आपण? नाही ना, काही ना काहीतरी कारण आहेतच. ठीक आहे, तसंच इथं. आणि फुकटात काही भेटत नाही, हा एक निसर्गाचा नियमच आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला काही ना काही फी देणारच, म्हणून मी एवढं काहीतरी दम लावून राहिलो शिकवण्यामध्ये, बरोबर. नसता लावला, नाईटेला असतो एखाद्या, कसं केलं असतं? हा, हे ॲटम असते, बरोबर. हे असायचं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असते ना. करंट म्हणजे काय? ते याचं वहन होते, खतम, काम झालं, संपलं, बरोबर. पण काहीतरी आहे ना, बरोबर. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जसं आपण इथं हा जो इलेक्ट्रॉन आहे हा तेव्हाच ट्रान्सफर होईल जेव्हा आपण याला काय देऊ? काहीतरी एनर्जी देऊ, बरोबर. म्हणजे काहीतरी इनपुट दिलं तर काहीतरी आपल्याला काय भेटेल? आउटपुट. सहज ट्रान्सफर नाही होणार. ठीक आहे, अशा पद्धतीनं काही मध्ये होते. पण आता ते त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. तो कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो ते पण तुम्हाला पुढे सांगतो. म्हणजे काही काही प्रत्येक गोष्ट एकदम सत्य असते असंही नाही. काही गोष्टीला काय असतात? अपवाद पण असतात. कोणी कितीही म्हणेल एखादा माणूस खूपच चांगला आहे बा, पण तरी काही ना काही त्याला अपवाद असतीलच. तर हे जे कक्षा आहे, या कक्षेमधले जे शेवटच्या कक्षेमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे, समजा कक्षेमधले, त्याला काय म्हणू आपण? प्रॉपरली व्हॅलेन्स. जर पेपरमध्ये विचारलं तर प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे आपल्याला? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनलाच. फ्री इलेक्ट्रॉन नाही म्हणायचं आहे. जेव्हा ते मुक्त होतील तेव्हाच त्याला काय म्हणू आपण? फ्री. आता बोलता बोलता तुम्ही म्हणायला लिहिलंय आपण मुव्हिंग. जेव्हा ते मुव्हिंग होतील तेव्हाच त्याला आपण फ्री म्हणू. चला, आता या शेवटच्या कक्षामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 8. हा एक पॉइंट लक्षात ठेवजा, महत्वाचा आहे. तसाच एक पॉइंट अजून आहे की ही जी शेवटची कक्षा असते, या शेवटच्या कक्षेच्या अगोदरच्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मॅक्झिमम 18. मग फॉर्म्युल्यानुसार किती येऊ द्या, फॉर्म्युला लागणार नाही. तर या शेवटच्या कक्षेमध्ये झाले किती? 8. लिहिलं नाही का आपण? मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन. आणि जे याच्या अगोदरची कक्षा आहे, अगोदरची कक्षा आहे, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 18.
मॅक्स म्हणजे मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन. बाकी मग जे आहेत तेच आहेत समजा आपले फॉर्म्युला, त्यातही फॉर्म्युला लागेल नाही लागेल हे कन्फर्म नाही. तर बऱ्यापैकी आपल्याला थोडंसं काय समजलं असेल, आता ॲटॉमिक स्ट्रक्चर समजलं असेल. न्यूक्लियसच्या अंदर दोन गोष्टी आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बरोबर. देन त्याच्या बाहेर काय आहेत, कक्षेमध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स, बरोबर. आणि मग ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वेगवेगळ्या कक्षेमध्ये वेगवेगळे आहेत. जास्तीत जास्त किती कक्षा असू शकतात, 7. कक्षा किती असतील हे डिपेंड आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन तेवढे जास्त काय असतील त्याच्यामध्ये, कक्षा सुद्धा असतील. शेवटची जी कक्षा आहे त्याला इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर लास्ट ऑर्बिट, मराठीत जर म्हटलं तर संयोजक कक्षा. जी संयोजक कक्षा असते त्याची एक महत्त्वाचा पॉईंट काय आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या कक्षामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, 8. आणि त्याच्या अगोदरच्या कक्षामध्ये किती, 18. हे पॉइंट्स. आता याच्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, फक्त एकच. तर आपण त्याचा पुढे स्टडी करूच कसं आहे काय आहे. तर पहिले एवढं गरजेचं आहे आपल्याला शिकणं. व्हॅलेन्स, त्यालाच आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो. व्हॅलेन्स किंवा फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो, पण त्यातला फरक सांगितलं मी तुम्हाला, व्हॅलेन्स केव्हा आणि फ्री केव्हा. एवढं पटकन तुम्ही काढून घ्या. आपल्याला गडबड नाही आहे, स्टार्टिंगला अजिबात गडबड नाही आहे. थोडंसं काढून घ्या तुम्ही. तुम्हाला ब्रेक द्यावा लागेल ना. ह्या लिहिण्याचा टाइम म्हणजे आपला एक प्रकारचा एक ब्रेक आहे, बरोबर, जो तुमच्या डोक्याला दिलेला आहे, पण तुम्हाला नाही, की तुमचं नोट डाऊन पण होऊन जाते आणि काही कन्सेप्ट तुम्हाला आठवण्यासाठी मदत करते. आता लिहिता लिहिता अजून गोष्ट काही सांगतो तुम्हाला, की जो ॲटम असतो या ॲटम मधून फक्त इलेक्ट्रॉनचंच वहन होते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वहन होत नाही. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठं आहे, न्यूक्लियसच्या अंदर आहे, त्याच्यामुळे त्याचं वहन होण्याचा प्रश्न उरत नाही. डन, लिहून घ्या आरामात. डन झालं का लिहून? ठीक आहे. जिथं जास्त वेळ असं लिहायचं तिथं मी सांगतोच तुम्हाला फोटो काढायला, मग तुम्ही तिथं फोटो काढून घ्यायचा. मधामधात एक दोन मिनिटं थांबणं गरजेचं आहे मित्रांनो. जर मी थांबलोच नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, मी तर सांगून देईल तुम्हाला बराबर, पण तुमच्या डोक्याला तर, तुमच्या डोक्याचा विचार करा. तुम्ही ऐकत राहाल लिंक लागणार नाही आणि मग ते डोक्याच्या वरतून जाईल सगळं. आता पहा, आता आपण थांबलो ना 1-2 मिनिटं. आता आपल्याला वेळ भेटला कशासाठी, थोडंसं आठवण्यासाठी की आपण काय कुठून सुरुवात केली. बा, वायर होती, वायरच्या आतमध्ये 5 गोष्टी, मग तिथून आपण ॲटमवर आलो, बरोबर, मॉलिक्यूल, मग ॲटमचं ॲटॉमिक स्ट्रक्चर, मग परत हा स्टडी. असा झालं लिहून इथपर्यंत? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. तर नेक्स्ट पहा, आता इथं काय आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन जे असतात जो ॲटम असतो आपला, त्या ॲटम मधल्या फक्त कोणाचं वहन होते, इलेक्ट्रॉनचं, तेही फक्त शेवटच्या कक्षेमधल्या. बाकी कोणत्याच इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही. आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा तर प्रश्नच उरत नाही, कारण की ते न्यूक्लियसच्या अंदर आहे. आता राहिला प्रश्न काय, की याचं वजन आणि याची साईज असते ना, तो सगळ्यात महत्वाचा मॅटर करते. लग्न आलंय, मुलगा आला, मुलगी आली, तर सगळ्यात पहिले त्याची उंची चेक केल्याच जाते, बरोबर. उंची, हाईट वगैरे बरोबर पाहिलंच जाते ना. तसं इथंही आपण एवढं मोठं अभ्यास करू राहिलो आहे, आता याची जी आहे वेट वगैरे चेक केल्याच जाईल, याचा साईज चेक केल्याच जाईल. तर मग आता याच्यामध्ये फरक पहा काय आहे, कोणामध्ये, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन तिघांमध्ये ही जर पाहिलं तर आपण, तर हा जो प्रोटॉन असतो हा वजनाने भारी आहे, जड आहे, वजनाने जड आहे, पण आकाराने लहान आहे, बरोबर. म्हणजे हे असं आहे, जसा एखादा व्यक्ती बारीक चिरीक दिसतो पण खातो 5-6 पोळ्या, आणि एखादा मोठा दिसतो आहे आणि खातो 1-2 पोळ्या फक्त, बरोबर. अशा टाईपची गोष्ट आहे. असं काहीतरी अपवाद असते बरं कोणाला, तसं सांगतो आहे की हा जो प्रोटॉन आहे हा आकाराने लहान दिसतो आपल्याला. एका छर्रा जर पाहिला असेल तुम्ही मेटलचा, तर तो छर्रा आणि एक थर्मोकोलचा मोठा बॉल घेतला आपण, थर्मोकोलचा, तो थर्मोकोलचा बॉल त्या छर्ऱ्यापेक्षा नेहमीच काय असेल, हलकाच असेल. तर असंच काहीतरी याच्यामध्ये आहे की जो इलेक्ट्रॉन आहे तो आकाराने मोठा आहे पण वजनाने काय आहे, हलका. आणि जो प्रोटॉन आहे तो आकाराने लहान आहे पण वजनाने काय आहे, जड. आता मी तुम्हाला मला माहित आहे, आता तर खतम गोष्ट आहे, बरोबर. मोठ्या गोष्टी शिकून काही फायदा नाही जोपर्यंत तुम्हाला बेसिक गोष्टी कळत नाही तोपर्यंत. आणि सगळेच विद्यार्थी सारखे नसतात. आता जेव्हा मी म्हटलं की जो प्रोटॉन आहे,
जो प्रोटॉनचं वजन आहे, प्रोटॉनचं वजन हे इलेक्ट्रॉनच्या वजनापेक्षा 1840 पटीने जास्त आहे. आता याचा अर्थ प्रत्येकाला कळला पाहिजे. म्हणजे या लेवलला या वयात आल्याच्या नंतर एक बेसिक जे गोष्ट असते ते सुद्धा आपल्याला कळते. पण असे काही विद्यार्थी असते की कोणाला काय गुणायचं काय नाही गुणायचं हे सुद्धा कळत नाही. पहा मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे की मी असं कोणाला कमी नाही समजत, बरोबर ना. मी तुम्हाला म्हणतो आहे पण माझ्याकडे सगळ्या व्हेरायटीचे विद्यार्थी येतात आणि तुम्हाला मी परत दाखवून देईल पुढे की एखाद्याला खालची संख्या वर नाही करता येत, वरची संख्या म्हणजे फॉर्म्युल्याहून फॉर्म्युले बनवता येत नाही, एकदम सिंपल गोष्टी कळत नाही, किंवा पट करता येत नाही, त्याची 2 पट 4 पट एवढी पट आहे हे पण करता येत नाही. जेव्हा पट करायला सांगतो तेव्हा ते अजून कोणाला तरी गुणून ठेवतात. म्हणून सांगतो आहे की हे बेसिक स्टडी आहे आणि खूप बेसिक लेवलला आपण पाहू. ठीक आहे, म्हणजे तिथं कारण ती गोष्ट एकदा पाहिली ना नंतर ती 1000 वेळेस भेटेल, तर 1000 वेळेस आपल्याला त्याचा काही विचार करण्याची गरज नाही पडणार. तर इथे मी काय म्हटलं तुम्हाला, पहा आता एक फॉर्म्युला तयार होते. प्रोटॉनचे वजन, मास ऑफ प्रोटॉन हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा वजनापेक्षा 1840 पटीने काय आहे, जास्त आहे. 1840 पटीने जास्त आहे. कोणाचा जास्त? 1840 पटीने जास्त हा प्रोटॉनचा जास्त आहे. म्हणजे कोणाला गुणावं लागेल? प्रोटॉनला गुणावं लागेल की इलेक्ट्रॉनला गुणावं लागेल? कोणाला गुणावं लागेल? प्रोटॉन जड आहे. प्रोटॉन इलेक्ट्रॉनला गुणावं लागेल. पक्का? माही शपथ? हा बरं, बरोबर. तर तुमचं आन्सर जे आहे ते अगदी पूर्णपणे चुकीचं नाही आहे. ठीक आहे. आता इथे डायरेक्ट लिहिलं मी, मास ऑफ प्रोटॉन, जो मास ऑफ प्रोटॉन आहे, मास ऑफ प्रोटॉन, पी फॉर कोणाचा? पी फॉर प्रोटॉन. ठीक आहे, मास ऑफ प्रोटॉन. तर हे मास ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन पेक्षा मास ऑफ इलेक्ट्रॉन, मी शॉर्टकट मध्ये काय लिहिलं इथं, पहिले असं लिहिलं, पी बरोबर 1840 गुणिला ई. आणि याला आता डिटेल मध्ये लिहू. हा पी म्हणजे काय आहे? मास ऑफ प्रोटॉन. आणि ई म्हणजे काय आहे? मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असं पूर्ण याच्यात लिहिलं आपण. ठीक आहे, तुम्हाला डाऊट सांगतो मी. जेव्हा मी असं म्हणतो की प्रोटॉनचं वजन जड आहे, प्रोटॉन जास्त आहे, प्रोटॉन जड आहे, तेव्हा असे गरीब विद्यार्थी असतात की ते प्रोटॉनच्या वजनालाच 1840 न गुणतात आणि इकडे लिहितात इलेक्ट्रॉन. त्याचंही काही चुकलं नाही ना. ते काय म्हणते की हा जड आहे ना, मग हा जड असताना हा जड म्हटलं यालाच गुणावं लागेल ना. अरे याला जर तुम्ही गुणलं तर हा अजून जड झाला, बरोबर. याच्यापेक्षा जड आहे हा, म्हणजे याला गुणवून याला जेव्हा तुम्ही यानं गुणाल तेव्हा तुम्हाला हे भेटेल. आणि हे असे बारीक बारीक कन्सेप्ट असतात जे मग तुम्हाला समजत नाही, मग झाला घोड सगळा, बरोबर. आणि हा एक चिल्लर डाऊट आहे, चिल्लर, जो पुढे पुढे मग त्रास देत राहते आणि आपल्याला कळत नाही. म्हणून आता त्याचं कन्फ्युजन खतम करून टाकू आपण 2 मिनिटात. एक सिंपल गोष्ट सांगा मला की माझं वजन जे आहे, सपोज, ओके, किंवा वय म्हटलं तरी चालेल, माझं वय हे तुमच्या वयापेक्षा 10 वर्षांना जास्त आहे. तर काय कराल? 10 वर्ष जे वय आहे ते मायात प्लस करसाल की तुमच्यात प्लस कराल? तुमच्यात प्लस कराल. तुमचं वय जर समजा 25 वर्ष असेल आणि त्याच्यात तुम्ही 10 वर्ष ऍड कराल तर 35 हे माया भेटेल की तुमचं भेटेल? तुमचं स्टेटमेंट पाना कसं होतं की तुमच्या वयापेक्षा, म्हणजे स्टुडंटचं जे वय आहे त्याच्यापेक्षा 10 इकडे प्लस करा की अगोदर प्लस करा, काही फरक नाही पडत, बरोबर. याच्यात जर मी +10 केलं, तुमचं भेटून राहिलं की सरचं भेटून राहिलं आहे? मुद्दामून हे आकडे डबल मी राम आणि श्याम नाही म्हटलं इथं. प्रत्येक वेळेस मास्तर राम आणि श्याम घेते आणि XY घेते. थोडस काहीतरी वेगळं घेतलं इथं, किंवा आपल्याशी काहीतरी निगडीत, की आपल्यापेक्षा सरचं वय मोठा जास्त आहे, ते 10 वर्षांना जास्त आहे. म्हणजे आपलं जेवढं असेल स्टुडंटचं त्याच्यात 10 वर्षांना काय केलं आपण? ऍड केलं. तर बरोबर कोणाचं भेटून राहिलं? सरचं भेटून राहिलं आहे. पण हे 10 वर्षांना जास्त आहे म्हणून प्लस केलं. 10 पटीनं जास्त आहे म्हटलं असतं तर मग मी तर ढगात असतो म्हणा, बरोबर. समजा जसं तुमचं 25 आहे आणि त्याच्यामध्ये 10 प्लस केलं तर किती आलं? 35. हे फॉर एक्झाम्पल आहे बरं सगळं, ओके. हे सत्य घटनावर आधारित नाही आहे. मी मायच घेतलं बा, कोणाला विचारू शकत नाही, ठीक आहे. तर 25 + 10 किती झालं? 35. हे 10 ने जास्त आहे म्हणून प्लस केलं, 10 ने कमी असतं तर मायनस केलं असतं. तेही काल्पनिकच आहे. पण जेव्हा मी म्हटलं असतं की तुमच्या वयाच्या माझं वय दुप्पट आहे,
मग 2 प्लस केलेस ते काय वेळेस नाही, तुमचं जे 25 आहे त्याची तुम्ही काय केलेस ते 2 पट ना, तर माझं वय भेटलं असतं किती 50. तुमच्या वयापेक्षा माझं वय हे 10 पटीने जास्त आहे तर 10 न गुणलं असतं, 100 पटीने जास्त आहे तर 100 न गुणलं असतं, 1840 पटीने जास्त आहे तर 1840 पटीनं गुणलं असतं. कोणाला? 1840 पटीनं स्टुडंटच्या वयाला गुणलं असतं तर सरचं वय भेटलं असतं. बरोबर. फॉर एक्झाम्पल हे कोणाला गुणलं आहे आपण, कोणापेक्षा जास्त आहे आणि कोणाचं जास्त आहे हे समजून घ्या. म्हणून इथं पहा काय लिहिलं आपण, मास ऑफ प्रोटॉन हा जड आहे, प्रोटॉन हा जड आहे. बरोबर. कोणापेक्षा हा इलेक्ट्रॉन जो आहे तो काय आहे, हलका, डोक्याने नाही बरं, वजनानं. बरोबर. तर हा जो आहे हे झाला आपला कन्सेप्ट. तर म्हणून पहा हा जड आहे हा हलका आहे, सिंपल. तर हा किती जड आहे, याच्यापेक्षा कोणापेक्षा, इलेक्ट्रॉन पेक्षा किती पट, किती जड आहे, 1840 पट जड आहे. पट म्हणजे काय, याला गुणाकार. म्हणून याला कोणाला गुणलं आपण, इलेक्ट्रॉन. एक छोटासा कन्सेप्ट होता फक्त की आपण कोणाला नेहमी म्हणून मी यावेळेस बॅच मध्ये काहीतरी चेंजेस केलं, मी एवढं प्रवचन कधी देत नाही याच्यावर, पण हे प्रवचन का देतो, कारण की जेव्हा मी पाहतो विद्यार्थी तेव्हा ते चमत्कार करून ठेवतात. मग मला कळत नाही का हा बा हे चमत्कार केलाय ना, मग असे चमत्कारिक रूप देणारे सगळे काही मोस्ट ऑफ द भेटतीलच, तर नेक्स्ट टाइम त्याला इम्प्रूव्ह करू बा आपण. तर पोरं असे करून ठेवतात, प्रोटॉनचं वजन जास्त आहे म्हणजे हे 1840 पटीनं, आणि असा जर चिल्लर क्वेश्चन आला तर आपण चुकून बसतो मग तिथं. याचं वजन जास्त म्हणजे याला नाही गुन्हा लागत, हा कोणाच्या पेक्षा जास्त आहे त्याला गुणावं लागेल, अशा पद्धतीने. ठीक आहे, कळलं का, लक्षात आलं का? चल आता मला लक्ष ठेवतं पहा, आता हे सगळं बेसिक आहे. बेसिक मध्ये काय आहे तुम्हाला पुढे पुढे सांगतोच मी कसं असते. तर आता मला इथून मास ऑफ इलेक्ट्रॉन काढायचं असेल, मास ऑफ इलेक्ट्रॉन, तर मास ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा, जसा हा फॉर्म्युला मास ऑफ प्रोटॉनचा आहे, तसं आता मला फक्त फॉर्म्युला पाहिजे आहे मास ऑफ इलेक्ट्रॉनचा. तर त्याच्यासोबत जो गुणाकारातला टर्म संख्या असेल ती नसते पाहिजे, तर ही गुणाकारातली संख्या जात असते इकडे भागाकारामध्ये, बरोबर चिन्हाच्या इकडे, दुसरीकडे. आता उजवीकडे आहे तर डावीकडे येईल, डावीकडे असते तर उजवीकडे गेली असते. ठीक आहे, आणि भागाकारामध्ये. तर म्हणून इथून पहा आता काय होईल, इकडे ऑलरेडी काय आहे, जसं आहे ते तसंच ठेवा, मास ऑफ प्रोटॉन हे असं आहे, हे असंच ठेवा. हा जो 1840 गुणेला इथे काय आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. पहा मी आता कसं चेंज करतो याला, सिंपल. आणि हे पुढे पुढे आपल्याला काम आहे याचं, मला काही फरक नाही पडत. आता हे लेक्चर जे आहे हे तुम्हीच नाही, अजून ऑनलाईनचे हजारो विद्यार्थी पाहतील. बरोबर, जर मी युट्यूबला टाकलं तर हजारो विद्यार्थी पाहतील, त्यातले अजून काही ना काही सायंटिस्ट येतीलच. खूप सारे हुशार विद्यार्थी असतात, त्याला माहीत असते हे सगळं. मी काय सांगितलं, मी हुशार विद्यार्थ्याला शिकवतच नाही आहे. जो आपला एकदम गरीब आहे बा, त्याच्यापासून बेसिक पासून तर वरच्या लेवलला, आणि मला गरीबाला समोर न्यायचं आहे. ओके, हुशार ऑलरेडी हुशार आहे ना, त्याला काही फायदा नाही आहे सांगून, त्याला माहित आहे त्यानं पुढे जाऊ आहे. 1840 गुणेला मास ऑफ इलेक्ट्रॉन, तर मला याचा फॉर्म्युला बनवायचा आहे, कोणाचा, मास ऑफ इलेक्ट्रॉनचा. तर ज्याचा फॉर्म्युला बनवायचा आहे ती टर्म मला वेगळी पाहिजे, त्याच्यासोबत मग भागाकारामध्ये गुणाकारामध्ये कोणीच नाही पाहिजे. भागाकारामध्ये आहे का कोणी, नाहीये, तर काही प्रश्नच सुटला. जर असतं तर खालची संख्या वर गेली असती, जर वर आहे तर वरची संख्या खाली, पण इथून खाली नाही रे, बरोबर चिन्हाच्या इकडे खाली. हे एवढं जीव तोडून सांगून राहिलो, आता पुढे नाही येणार तुम्हाला, लक्षात ठेवू जा. आजच पहिल्या दिवशी गोष्ट सांगतो, इमानदारीने सांगतो. उद्या चालून असे हिरो पाहिले आपण, तुम्हाला सांगू कल्पनाच नाही आहे. म्हणजे त्याचं खरं सांगतो ना, ज्याला येत नाही ना, मग त्यांना खरंच पेपरही देऊ नये, लागूही नाही. म्हणजे मला असं वाटते बाबा, आता हा फॉर्म्युला आहे आय बरोबर व्ही बाय आर. मग याच्यात जेव्हा त्या पोट्याला विचारायला सांगतो व्हीचा फॉर्म्युला बनव रे, तर तो असा बनवते. मग एवढा हरी घेते त्याचा, बरोबर. तुमच्यातला असा कोणी सापडला नाही पाहिजे, कारण तुम्ही ऑब्व्हियसली इथं आले आहे, कशासाठी आले आहे, चुका नाही झाल्या पाहिजे, आपल्या नॉलेजमध्ये काय झालं पाहिजे. आता होत असेल हा इतिहास झाला आपल्यासाठी, पण आता याच्या पुढे आपल्याला आपल्या चुका करता, मी रागून नाही राहिलो ना, मी तुम्हाला झापून राहिलोय, मी सांगून राहिलोय की आपण जर अशा चुका करत असेल तर अशा चुका आपल्या झाल्या नाही पाहिजे, यासाठी सांगतात. हे काय चमत्कारिक रूप देऊन दिले आणि आले, मनातले आलं तसं नाही पाहिजे. आणि एवढं होते, मी जेव्हा पाहतो ना, म्हणतो ना, तेव्हा पोरांना जमत नाही राजा. हे अजूनही सांगितलं, अजूनही तुमच्यातले असेच निघतील की नाही जमणार, आणि मग पोट्टे रडतात. इथपर्यंत होते की बा अरे असं कसं, म्हणजे मग 10 वेळेस मला जमून नाही राहिलं. सिंपल आहे, खालची संख्या कुठे पाठवायची आहे, वर, डायरेक्ट गुणाकारामध्ये. म्हणजे हा काय होईल, आय गुणेला आर, आणि इथं काय होईल, व्ही. हा गुणाकार नाही लिहिला तुम्ही तरी चालेल, त्याच्या बाजूने जस्ट फक्त आर जरी लिहून ठेवला असता, आय आर बरोबर व्ही, झाला फॉर्म्युला. याला असं न वाचता असं वाचा, व्ही बरोबर आय आर. सिंपल आहे, खालची संख्या कुठे आली, वर, हेच इकडे आहे. आता हे पाहणारच आपण पुढे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मास ऑफ प्रोटॉन. तर मास ऑफ प्रोटॉन आता मला हा 1840 पाहिजे का नंबर,
नाही, मग हे वरची संख्या कुठे येईल? खाली. तर इथं खाली नाही बरं, इकडे खाली. माझी शपथ आहे तुम्हाला, लक्षात ठेव जा. बरोबर, आलं पाहिजे सगळ्यांना. तर ही वरची संख्या कुठं आणू? कुठं खाली? इथं या बोर्डच्या खाली नाही ना, या प्रोटॉनच्या खाली. आता खाली आली तर काही ना काही रेषा मारावं लागेल. जसं हे गुणाकार चिन्ह आहे, हे निघून जातील. ते निघालं तर तेच इकडे, इकडे बस रेषा. काही कठीण होतं का त्याच्यामध्ये? काहीच नाही. ते वरची संख्या तुमच्या डोळ्यासमोर आणून इथे ठेवली. बरं, इथं काय उरलं आता? मास ऑफ, चांगलं नाही वाटून आलं, बरोबर चिन्हाच्या जवळ घेतो. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला होय कायचा सर? इकडे हा असा लिहिणं का आणि हा असा लिहिणं का सारखंच आहे, याच्यात काही फरक नसते. जेव्हा एक गोष्ट अजून लक्षात ठेव जा, जेव्हा आपण याला असं ट्रान्सफर करतो, एक सेकंड, हे पहा, हे असं ठेवलं, हा इकडे आणलं, पहिले तर हे बरोबर चिन्हच कॉपी करून ठेवतो जसंच्या तसं. हे केलं कॉपी. आता तिकडची टर्म इकडे आणली. जर एकच टर्म आणली असती, हे तिकडे नेली असती, तर ती प्लसची मायनस झाली असती. हे प्लस आहे तर ही मायनस झाली असती. हे बेसिक समजून घ्या पहिले मॅथमॅटिक्सचं. जर हे मॅथमॅटिक्सचं बेसिक नसेल तर इलेक्ट्रिकलचा ई पण शिकण्याचा काही फायदा नाही आहे, कारण की जागोजागी तुम्हाला याचं काम पडेल. तर मी काय करत आहे की एकाच वेळेस दोन्ही टर्म हलवत आहे, त्याच्यामुळे चिन्ह बदलवण्याची गरज नाही. मी इकडचं इकडे केलं, तिकडचं इकडे केलं, तर चिन्हाचा काही विचारच नाही केला. पण एकच टर्म जर हलवली असती तर मग चिन्हाचा विचार केला असता. लक्षात ठेव जा. तिकडची इकडे आणली, इकडची तिकडे आणली. आता पहा फॉर्म्युला कसं झाला. मास ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू काय आहे? मास ऑफ प्रोटॉन भागेला 1840. हे सगळं बेसिक आहे. कारण मित्रांनो काय होतं माहिती आहे का, तुम्हाला मजा सांगतो. आपण काय पाठ केलं? मास ऑफ प्रोटॉन हे पाठ केलं आपण. किती पट असते म्हणते? हा 1840 पट. कोणाच्या? हा, पेपरमध्ये प्रश्न असा नाही विचारत तो, कारण की हे सगळ्या दुनियादारींना लोकांनी सांगितलं आहे, मास्तरनं सांगितलं, पुस्तकात लिहिलं. प्रश्न तो विचारते थोडासा ह्याच्यापेक्षा समोरचा. बरोबर असतेच ना, म्हणजे काही काही लोकांना असते का नाही सवय सरळ न बोलण्याची. बरोबर बरोबर, कोणी उलटे बोलतात. बरोबर, तसंच हे एक्झामिनर जो आहे हा पण प्रश्न सरळ सरळ नाही विचारत. याला आदतच पडलेली आहे कशाची? उलटे प्रश्न विचारायची. बरोबर, कुठंतरी काहीतरी सरळही विचारले जातात असं नाही आहे, पण काही काही प्रश्न जे आहेत ते उलटे असतात. आता पहा, मजेशीर गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगतो, बहुतेक मे बी तो प्रश्न असेल याच्यामध्ये, तर पाहू द्या मला एकदा. नाही आहे, मला सांगतो. पहा लॉजिक असं असतं याच्यामध्ये. तो विचारते आपल्याला मास, मग आपल्या गरीब विद्यार्थी दारिद्र्य रेषेच्या खालचे पहा कसे इथं बरं हे ते कसे उत्तर देतात. मास ऑफ इलेक्ट्रॉन रिकामी जागा टाइम्स ऑफ मास ऑफ प्रोटॉन, टाइम्स ऑफ मास ऑफ प्रोटॉन. बरोबर, किंवा मग एवढं टाइम्स जरी नाही म्हटलं, फक्त टाइम्स म्हणजे गुणाकार होते, ठीक आहे, हे गायब करून टाकलं आणि एवढं जरी म्हटलं तरी तो काय करते आता विद्यार्थी चमत्कार. तो मासूम आहे ना, विद्यार्थी आहे बिचारा, मासूम आहे. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू रिकामी जागा मास ऑफ प्रोटॉन. पहिलं ऑप्शन. तुम्हाला सोबत सोबत हे पण सांगावं लागेल ना. दुसरं ऑप्शन, तिसरं ऑप्शन, ठीक आहे, सपोज चौथं ऑप्शन, असे काहीतरी हे 4 ऑप्शन्स आहे. बरोबर, आता पहा याच्यातले हे 2 ऑप्शन पहिल्या फुरसतमध्ये चुकले. हे तो साधारण ऍव्हरेज वाला विद्यार्थी पहिल्या फुरसतमध्ये हे कॅन्सल करून टाकते. बरोबर, अरे बा 1240 सांगितलेच नव्हतं, किती होतं? 1840. तुझं मार्क करून देते 1840. म्हणजे तुमची पण, तुम्हाला पण आता अनालाइज होईल की मी कोणते किती पाण्यात होतो बा. आता त्यानं प्रश्न वाचला, अच्छा मास ऑफ इलेक्ट्रॉन, बस त्याचा जसा त्यानं प्रश्न वाचला, मास दिसून राहिलं भावा, फटाफट 1840 दिसून राहिलं. काय सोपा प्रश्न होता सर, तुम्ही शिकवल्यातून झाला, काय मी घोटला आन्सर आणि आलो घरी. बरोबर, घरी आल्यावर पायऱ्या उतरता पाहिलं की यार त्याचं उत्तर चुकीचं होतं. हेच झालेलं आहे ट्रान्समिशन मध्ये पण, हेच झालं आणि पुढे अजूनही हेच करतात. बरोबर, की जोपर्यंत तुम्ही अशा मिस्टेक दूर नाही करणार, बारकाईनं पेपरला समजून घेणार नाही, क्वेश्चनला समजून घेणार, तसंच आता घोटाचं कामच नाही म्हणा, आता तर क्लिकच करावं लागतं माऊसनं आणि देन समोर जावं लागतं. पण जसा हा दिसलं तसं हे उत्तर चुकीचं आहे ना याचं. तुम्ही काय पाठ करून गेले? हे वाला मास ऑफ प्रोटॉन 1840 पटीने जास्त असते कोणाच्या? मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या. 1840 दिसलं, जसा दिसला तसा ठोकला, समोर निघून गेले. भाऊ त्यांना आता मास ऑफ प्रोटॉन नाही विचारलं, त्यांना काय विचारलं आपल्याला? मास ऑफ इलेक्ट्रॉन. मग त्याचं उत्तर हे नाही, हे आहे. बरोबर, मग सर तुमने तो इतना ही बताया था. हा मी इथंच सांगितलं होतं, तू थोडंसं डोकं नाही लावू शकत का? बरोबर सांगतो ना, म्हणजे लागणाऱ्यामध्ये न लागणाऱ्यामध्ये फरक पहा किती आहे.
हे दोन्ही विद्यार्थी अभ्यास करून गेले होते, पण करणाऱ्यांना थोडासा बुद्धीचा जोर नाही लावला, जस्ट फक्त हलक्यात घेऊन क्वेश्चनला मार्क करून उत्तर देऊन दिलं की बस 1840 न गुणायचं आहे, गुणून टाकलं. नाही, आपल्याला काय विचारलं त्यानं? मास ऑफ इलेक्ट्रॉन. पहा त्याचं एक्सप्रेशन काय आहे, समजलं नाही? इथून हे मास ऑफ इलेक्ट्रॉन, आता इथं असं तर दिसूनच नाही राहिलं. इथं पहा काय लिहिलं, मास ऑफ इलेक्ट्रॉन ही इकडची संख्या जी आहे हे गुणाकारातली कुठं आणली आपण? भागाकारामध्ये. कोणाच्या? मास ऑफ प्रोटॉनच्या. हे जे भागाकारामध्ये आली ही आपण अशी पण लिहू शकतो. याला साईडला सरकवा, इथं अंशामध्ये 1 घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. याला गुणाकारात चिन्ह नाही म्हणजे 1 आहे, तर 1 भागेला 1840. आणि आता याला इथून वेगळं करा, 1 भागेला 1840 गुणेला मास ऑफ प्रोटॉन. आणि इथं सेम जसं आहे तसंच राहील आपलं. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. पाहता काय बनलं? मास ऑफ इलेक्ट्रॉन. हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे, सारखंच आहे. हे विदाउट मेकअप, हे विथ मेकअप. कॅन्डिडेट एकच आहे बरं. हे विदाउट फाउंडेशन आहे, हे विथ फाउंडेशन आहे. तेच मेकअपचं फाउंडेशन असतं ना. ठीक आहे, तर मास ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल टू 1/1840, 1840, ओके, इंटू मास ऑफ प्रोटॉन. तर पहा बरं, मग आता इलेक्ट्रॉनचं हे जे आहे मास, हे प्रोटॉनच्या मासच्या किती आहे? डबल. 1/, आता एवढं प्रोजन देऊन सत्यानाश केला तर तुम्ही. पहा बरं, इलेक्ट्रॉनचा मास किती आहे? किती आहे मास प्रोटॉनच्या? 1/, पटच आहे, गुणाकारच आहे, पटच आहे, पण किती पट आहे? 1/1840 पट आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं? 1/1840. हे आहेत याच्यातले बारकावे जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नाही तर बस पाठ केला आपण. आणि थोडंसं तर हे आता हे तुम्हाला सांगितलं मी, असं याच्यासाठी नाही. आता असे तुमचे 100 हजारी प्रश्न तुम्ही वाचले भविष्यात, तर तुम्ही त्याचे उत्तर देऊ शकले पाहिजे. हे वरची संख्या खाली, खालची संख्या वर आपण करू शकलो पाहिजे. ठीक आहे, तर अध्ययन मग याच्यानंतर तुम्हाला मी मग सांगितलं होतं की याचा एक चार्ट पण असतो. ठीक आहे, जे टेबल, एक सेकंड, एक कन्सेप्ट तुम्हाला अजून एक सांगून देतो की हे जे ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आता आपण वापस आलो ॲटॉमिक स्ट्रक्चरवर. ॲटॉमिक स्ट्रक्चरवर अजून वापस आलो. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये बाकी आहे सांगायची, ती म्हणजे अशी की ही जे शेवटची कक्षा असते, या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात? 8. हे तसं तुम्ही मगाशीच सांगितलं होतं, बरोबर आहे. पण मगाशी त्याच्या पुढच्याला ब्रेक लावला होता, कारण की तिथं तुमचा आला होता सॅच्युरेशन पॉईंट. सॅच्युरेशन पॉईंट समजतं ना? म्हणजे बस जसं गाडीचं आपण ॲक्सिलेटर वाढवतो आता वाढवलं तर गाडीची स्पीड वाढणं बंद होऊन जाते. कुछ भी करो, तोडून टाका ते ॲक्सिलेटर, पण गाडीची स्पीड नाही वाढणार आहे. बरोबर, तसंच आता खूप झालं होतं. आता त्याच्या पुढे काही सांगा, ऐकायची लिमिट खतम झाली होती. तो झाला आपला सॅच्युरेशन पॉईंट. तसंच तिथं होता सॅच्युरेशन पॉईंट, म्हणून आता डबल आपण त्या टॉपिकवर आलो. आता काय आहे की हे जे शेवटची कक्षा असते, या शेवटच्या कक्षामध्ये इथं किती इलेक्ट्रॉन आहे? फक्त 1. जेव्हा कोणत्याही ॲटमच्या, जसं आपल्याला नोकरी भेटली, इथं थांबून अजून एक बोलतो की आपण आता सध्या काय करत आहे? स्ट्रगल करत आहे. कशासाठी? जीवनामध्ये स्टेबल होण्यासाठी. जीवनामध्ये आपण स्टेबल केव्हा होऊ? जेव्हा आपल्याला नोकरी लागेल. तसा हा भ्रम आहे. बरोबर, नोकरी लागल्यावर माणसाची पिक्चर खरी सुरू होते. बरोबर, आणि एक बायको नावाचा प्राणी जेव्हा जीवनामध्ये येते, तेव्हा तर मग अजूनच माणूस स्टेबल होण्याचा प्रयत्न करते आणि करूही नाही त्यांना. ठीक आहे, असं आपले मधामधात हे थोडेसे पांचट जोक येतात, त्याला तुम्ही सहन करावं. ठीक आहे, तर काय सांगत होतो मी तुम्हाला की आपण काय करत आहे? सध्या स्टेबल होण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्या डोक्यात सध्या तरी काय, आणि ते खरंही आहे की आपल्याला स्टेबल व्हायचं, सध्या तरी वेळेनुसार आपल्याला स्टेबल व्हायचं आहे, तर आपल्याला पाहिजे परमनंट नोकरी. बरोबर, जीवनाचं आयुष्यभराचं पोटापाण्याची शिदोरी. बरोबर, तर आता नोकरी पाहिजे म्हणून आपण इथं आलो आहे. आपण काय करत आहे? स्ट्रगल. तसंच हा प्रत्येक ॲटम जो आहे स्ट्रगल करत असतो. प्रत्येक ॲटम. जगामध्ये असे टोटल 118 ॲटम आहे फक्त. लाखभर नाही आहे, लाखभर कोटीभर नाही आहे, फक्त किती? 118. बस. त्याचे आता 8-10 आताच तर रिसेंटली शोध लागलेला आहे, 10, 15, 20 वर्षामध्ये मे बी. बरोबर, तसं जर आम्ही जेव्हा मी 5व्या 6व्या वर्गात होतो तेव्हा तिथे ते 107च लिहिले होते. 104, 107 एवढेच होते. बरोबर, आता वाढलेले आहे, 118 पर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे पुऱ्या जगामध्ये, वर्ल्डमध्ये टोटल ॲटम किती आहेत? फक्त 118. त्या 118 ॲटम मध्येही माहिती आहे का कसे आहे? काही सॉलिड वाले, काही लिक्विड आणि काही गॅसेस. तीनही मिळून ते 118 आहे. असे 118 म्हणजे स्थायू पण नाही आहे, ओके, सॉलिड पण नाही आहे. तिन्ही मिळून गॅसेस वाले पण आले, म्हणजे गॅस जरी असेल तरी तो कशापासून बनलेला आहे? ॲटम्स पासून.
लिक्विड जरी बनलेलं असेल तरी ते कशापासून आहे? ऍटम पासून. आपण ऍटम पासून म्हणसान का आयजा भावा आणसान घरा गोटे, बरोबर. आपण बनलेलो आहोत सेल्स पासून. सेल्स म्हणजे पेशी. पेशी ह्या जिवंत असतात, बरोबर. तर आपण नाही आहे ऍटम पासून, बरोबर. पण आपल्या बॉडीतून ऍटम जाऊ शकते आणि आपल्या बॉडीतून ऍटम गेला की मग आपणही ऍटम होतो बरं. ठीक आहे. असं म्हणजे आपल्या बॉडीतून इलेक्ट्रॉन गेले तर आपलं काय खतम काम आहे. चला, तर इथे जे आहे जसं आता या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1. तर मी काय सांगतोय तुम्हाला की जेव्हा कोणताही ऍटम आपल्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन मिळवतो, 8 इलेक्ट्रॉन समाविष्ट करतो, तेव्हा तो ऍटम बनते स्टेबल. आता ऍटम स्टेबल बनणे म्हणजे काय? तर ऍटम स्टेबल बनणे म्हणजे तो अक्रियाशील होणे, म्हणजे तो दुसऱ्या मटेरियल सोबत जनरली क्रिया करत नाही. समजून आलं ना? उदासीन म्हणू आपण त्याला, अक्रियाशील म्हणू, बरोबर. जर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसले तर 8. आता कोणाला परमनंट नोकरी लागल्या जनरली कोणी काम करते का दुसऱ्याकडे? नाही ना, दुसरा व्यवसाय वगैरे करेल, पण फार क्वचित कमी लोक भेटतात, बरोबर. पण इथे जे आहे, जसे याला जर शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन मिळाले तर हा काय होईल? स्टेबल. मग सध्या स्टेबल आहे की अनस्टेबल आहे? अनस्टेबल आहे. याला जर स्टेबल व्हायचं असेल तर याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे? 8. मग आता हा काय करेल? जसं आता आपल्याला काही गरज असेल, सपोज समजा आपल्याला एखादी मोबाईल विकत घ्यायचा आहे, सपोज आता आपल्याकडे एक आयफोन विकत घ्यायचा आहे आणि 1 लाख रुपयाचा आयफोन आहे आणि तुमच्याकडे 99,000 रुपये आणि 1,000 रुपये कमी पडून राहिले, तर कोणत्या एखाद्या मित्राला तुम्ही फोन केला तर मे बी तुमची तो हेल्प करूनच देईल, बरोबर. पाहिजे रे बा 1,000 रुपये कमी पडून राहिले किंवा 10,000 रुपये कमी पडून राहिले तर तो तुम्हाला सहज देईल, खुशीत देईल. नसले तरी कोणाकडून मागून घेईल. 10 रुपये तुमच्या जवळ आहे, त्याला मागा बरं. 99,990 रुपये आहेत म्हणा माझ्याकडे, बरोबर. 10 रुपये आहे तुमच्याकडे, बाकीचे पैसे त्याला मागा. बरोबर. काय होईल? जेव्हा अमाऊंट मोठी आहे तेव्हा कोणी देणार नाही आपल्याला. जेव्हा अमाऊंट जास्त छोटी आहे तेव्हा आपल्याला सहज ते भेटूनही जाईल. आजकाल तर 10 रुपयाचा विश्वास नाही करता येईल आपल्याला कोणावर, ठीक आहे. पण इथं जो आहे असंच काहीतरी आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, अमाऊंट मॅटर करते. जर याच्याजवळ 7, याला किती पाहिजे? 8. याच्याजवळ जर 7 असते तर याला 1च पाहिजे होता आणि 1 जर पाहिजे असता तर याला सहज भेटला असता, कोणाकडूनही भेटला असता, बरोबर. आणि हा काय झाला असता? स्टेबल. पण याच्याजवळ आहे किती? 1 आणि याला पाहिजे किती? 7. म्हणजे लय मोठा आकडा पाहिजे ना. मग असे 7 इलेक्ट्रॉन मिळवणे हे याच्यासाठी काय आहे? कठीण आहे. तुमच्यावर 10 रुपये आयफोन घ्यायची इच्छा आहे, कोणीच देऊन नाही राहिले एवढे पैसे, तर आपण काय करू? 10 रुपयाचं चॉकलेट करू, घेऊन खाऊन टाकू, बरोबर. किंवा चहा पिऊन घेऊ किंवा अजून कोणाला देऊन देऊ, दान देऊन देऊ, बरोबर. काहीच कामाचे नाही ना. इच्छा तर आहे आपली, पण नाही पॉसिबल ना. तशी याची इच्छा तर आहे स्टेबल होण्याची, पण पॉसिबल नाही ना, कारण याला सुद्धा 7 इलेक्ट्रॉन मिळवणं काय आहे? कठीण आहे. मग हा काय विचार करतो की हा 1 इलेक्ट्रॉन आपण एक काम करू, दुसऱ्याला देऊन देऊ. म्हणजे हा काय बनला? डोनर. म्हणजे हा आपल्या कक्षेमधला 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये काय करू शकते? ट्रान्सफर करू शकते. का बरं? कारण याच्याजवळ 1च आहे म्हणून. याच्या 2 असते तरी यानं ट्रान्सफर केले असते, 3 असते तरी यानं ट्रान्सफर केले असते. पण याच्याजवळ जर 5 असते तर यानं 3 मिळवलेच असते, यानं ट्रान्सफर केले नसते. म्हणजे तो काय बनला असता? ऍक्सेप्टर. आपण ऍक्सेप्टर आणि डोनर मधला फरक शिकत आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला कंडक्टर आणि इन्सुलेटर मधला फरक कळेल. तर पहा मित्रांनो, सिंपल आहे. हे पहा, असे काही आपण ऍटम्स काढलेले आहे. या ऍटम मध्ये पहा किती इलेक्ट्रॉन आहे? 1. याच्यामध्ये किती आहे? 2. याच्यामध्ये किती आहे? 3. याला स्टेबल व्हायचं असेल तर किती पाहिजे? 7. याला 6 पाहिजे, याला 5 पाहिजे. आकडा मोठा आहे हा, बरोबर. तर म्हणून पहा 1, 2 आणि 3 असे ऍटम असे इलेक्ट्रॉन ज्या ऍटम मध्ये आहे ते सर्व आपल्या जवळचे इलेक्ट्रॉन काय देतात? दुसऱ्याला देतात, म्हणून ते झाले डोनर. आणि ऑल डोनर्स आर कंडक्टर. जेवढेही डोनर्स असतात ते काय असतात? कंडक्टर. पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले आहे, विचारू शकते की डोनर हे काय असतात? डोनर हे कंडक्टर असतात. आता जसं हा आयटम पहा, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5. याच्यावर किती आहे? 6. याच्यावर किती आहे? 7. याला तर 1च पाहिजे, याला तर 2च पाहिजे, याला तरी ठीक आहे 3 पाहिजे, पण आकडा कमी आहे, याच्या तुलनेमध्ये कमी आहे. तर हा देणार नाही, घेणार, दुसऱ्याकडून घेणार. म्हणजे हा काय झाला? ऍक्सेप्टर. म्हणजे जेवढेही ऍक्सेप्टर आहे ते काय असतात? इन्सुलेटर्स असतात. याचं अजूनही मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगेल, कारण वाहना न वाहनं, ठीक आहे. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की जेवढेही ऍक्सेप्टर आहे ते सगळे काय आहे? इन्सुलेटर. सर तुम्ही 4 बद्दल तर बोललेच नाही. 5, 6, 7 बद्दल बोललो, 1, 2, 3 बद्दल बोललो, 4
हा जो 4 आहे याच्याबद्दलचा कसा प्रश्न आहे माहिती आहे का, याच्याजवळ 4 आहे पण आणि 4 पाहिजे पण. जसं 8 पाहिजे ना टोटल, तर 4 त्याच्याजवळच आहे, 4 आहेत आणि 4 पाहिजे पण. हा कन्फ्युजन स्टेट मध्येच आहे, 4 देऊ की 4 घेऊ. 4 देऊ की 4 घेऊ. एक काम करतो मी, मदत मी देतही नाही मी घेतही नाही. असते ना कोणतरी असा, जसे हे देणारे झाले हे घेणारे झाले. हा जो मधातला आहे हा मधात थांबला ना, हा डोनर आहे म्हणजे हा दोघांच्या मधात आहे ऍक्च्युली. ओके, म्हणून याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर, सेमी इन्सुलेटर म्हटलं तुम्ही तरी चालेल, बरोबर. पण याला आपण नाव दिलेलं आहे सेमी सेमी कंडक्टर. अर्धवाहक. हा पूर्ण वाहक असेल तर हा त्याच्यापेक्षा अर्ध. ज्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतही नाही, दुसऱ्याकडून घेतही नाही. तो बनवतो आपला एक कोव्हॅलंट बॉन्ड, भागीदारी बनवतो, पार्टनरशिप. कोव्हॅलंट बॉन्ड कसा असतो थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, समजून जाईल. पहा, जसा हा ॲटम आहे याच्यावर किती इलेक्ट्रॉन्स आहे? 4. हा मधातला त्याचा न्यूक्लियस समजा. तर हा काय म्हणतो बाजूच्याला, जो याच्या बाजूचा असेल, एक काम कर म्हणते भाऊ की तू जो आहे तू एक काम कर, हा जो इलेक्ट्रॉन आहे हा माझ्यासोबत लिंक कर. म्हणजे हे असं असते की माया सातबाऱ्यावर तुझं नाव चढवतो, तुझ्या सातबाऱ्यावर माया नाव. 5 एकर तुमच्याकडे आहे, लग्न होऊन नाही राहिला तर 10 एकर पाहिजे. मित्राकडे 5 एकर आहे तर त्याच्या इकडे 10 एकर होते, तुमच्या इकडे 10 एकर होते. दोघांची त्याच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव लावा, तुमच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव लावा, झालं 10 एकर. असो पार्टनरशिप मध्ये, पण 10 एकर तर सांगायला झालं. 10 एकराच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे. त्यानं काय केलं, एकमेकाला दिली का, एकमेकाला इलेक्ट्रॉन दिले का नाही, पार्टनरशिप केली, भागीदारी, बरोबर. तर हा याला पहा आता किती झाले मधातल्या जवळ 5. तर हा लक्ष ठेवा, समोर समोर तुम्हाला समजेल पिक्चर काय आहे. तर कोव्हॅलंट बॉन्ड पटकन सांगतो. मला थोडं साईडला ठेवू. हा मधातला आहे तर हा काय करतोय, बाजूच्याला म्हणतोय भागीदारी करू. हा झाला 4 होते, किती झाले आता 5. याला एक भेटला, याच्यावर झाले 5 झाले, 6 झाले, 7 झाले. यालाही म्हटलं त्यानं, हे नेचरच आहे त्या पदार्थाचं, म्हणायचं काही काम नाही, ते काही सजीव नाही आहेत, बरोबर. नेचरच आहे त्या पदार्थाचं. जर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 असेल तर ते आजूबाजूसोबत काय करतात, भागीदारी करतात. आणि आता पाहत्या शेवटच्या कक्षेमध्ये किती झाले, 8. दॅट इज कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड. कॉम्बिनेशन ना बनलेला एक काय आहे तो बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनचा एक बॉन्ड तयार झालेला आहे. सर ठीक आहे सर, यात तुमचं म्हणणं पटलं की हा तर मदत नाही, हे तर उपाशीच आहे ना. कोण म्हटलं हे उपाशी आहे, हे अजून बाजू ज्याला म्हणतील, बरोबर. हा जसा हा असेल एक बाजूचा, ठीक आहे, अजून म्हणण्यावरचा चालले ते सगळ्याचे काय होत चालले, कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यामुळे हा झाला कोव्हॅलंट. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन भेटतात ना तुम्हाला होल्स भेटतील फ्री. आता हे काय आहे काय नाही ते तुम्हाला नंतर सांगेल, पण थोडक्यात मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला हे. आता हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिटेल मध्ये असते, पण आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सांगणार, पण इथं म्हणून तुम्हाला सांगून दिलं कोव्हॅलंट बॉन्ड, ठीक आहे. तर हा कोव्हॅलंट बॉन्ड कोणामध्ये तयार होते, सेमी कंडक्टर्स मध्ये. तर सेमी कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनची देवाणही होत नाही, घेवाणी होत नाही, ना इलेक्ट्रॉन जातात ना इलेक्ट्रॉन, हे स्वतःमध्ये काय तयार करतात, एक भागीदारी तयार करतात आणि काय तयार करतात, एक कोव्हॅलंट बॉन्ड. तर जेवढेही सेमी कंडक्टर्स आहे, जसं उदाहरण त्याच्यामध्ये तसे 4 असतात, सेमीकंडक्टर पण 2च मोस्टली आपण यूज करतो. सेमीकंडक्टर मध्ये कार्बन पण येते, सेलिलियम पण येते, पण हे जे सिलिकॉन आणि जर्मेनियम आहे हे फेमस आहे, जे आपण मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बनवण्यासाठी यूज करतो. डायोड, आयसी, ट्रान्झिस्टर, मायक्रो प्रोसेसर हे पाहिले असेल तुम्ही, छोटे छोटे डिव्हाइसेस. डायोड पाहिला असेल ना, डायोड, ट्रान्झिस्टर वगैरे इलेक्ट्रॉनिक्सचं दाखवून देईल. हे सगळे कोणत्या मटेरियल पासून बनलेले असतात, सिलिकॉन किंवा जर्मेनियम. सिलिकॉन किंवा जर्मेनियम, एक तर सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल. आणि जसे तसे नाही वापरत, त्याच्यामध्ये दुसरे पदार्थ काय करतात, मिक्स करतात आणि मग बनवतात. पण मेन मटेरियल कोणतं आहे त्याच्यामध्ये, सिलिकॉन किंवा जर्मेनियम, म्हणजे सेमी कंडक्टर, ठीक आहे. जगात काहीच वाया जात नाही ना, बरोबर. समजून आले की नाही समजून आलं, ठीक आहे. तर इथे डोनर, सेमी कंडक्टर आणि ऍक्सेप्टर मधला फरक आपल्याला कळलेला आहे. तर आता लास्ट पुढे जाऊ आपण, ते मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यावर, आणि मग बाकीचं पुढे पाहू आपण, ठीक आहे. बरं, नाही तर मग बाकीचं पुढच्या लेक्चरला पाहता येतं आपल्याला. एक गोष्ट तुम्हाला इथे सांगून देतो मी आता जेवढं, आणि मग याला आपण थांबू. हे पहा, हा वायर आहे, पाहून घ्या. आता हा वायर आहे, तर या वायर मध्ये इथे तुम्हाला काय दिसून राहिलं आहे,
ॲटम्स आहे. हे रेडवाले काय आहेत? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या अंदर काय आहे? प्रोटॉन. आता एवढ्या साऱ्या 4 कक्षा होत्या, इथे एकच कक्षा दाखवली आहे आपण, शेवटची फक्त. त्या शेवटच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन होते? एकच दाखवलेला आहे. प्रत्येकाची शेवटची कक्षा दाखवली फक्त आणि त्यामधला 1 इलेक्ट्रॉन दाखवला. आता तुम्हाला सांगितलं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं काय होते? वहन. आणि इलेक्ट्रॉनचं वहन होत, मग बोलत चला पटापट. बरोबर. हा, म्हणजे काय आहे, तुम्ही जागृत आहे नाही आहे मला कळून जाते. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनचं वहन होते फक्त, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वहन होत नाही. कानाला कुठेतरी आपल्याला वेगळं वाटलं पाहिजे पटकन, म्हणजे आपलं लक्ष आहे. काही जण नंतर कळलं असं पाहिजे तुम्ही आताही. बरोबर. तो समजून जाता, तो गेला होता बाहेर. ओके. तर हे जे ब्ल्यू कलरचे आपले दाखवलेले इलेक्ट्रॉन्स आहे, फक्त यांचंच काय होऊ शकते? वहन. तेही फक्त कोणत्या? शेवटच्या कक्षेमध्ये. केव्हा वहन होईल? ते म्हटलं जार आहे. जातील का ते? नाही. बरोबर. त्याच्या जेव्हा आपण त्याच्यावर काय लिहू? काहीतरी बाह्य ऊर्जा. बरोबर. याच्यावर बाह्य ऊर्जा काय लावता येईल आपल्याला? या वायरवर बाह्य ऊर्जा लावता येईल आपल्याला मॅग्नेटिक फोर्स. जर आपण याच्यावर चुंबकीय क्षेत्राचा फोर्स लावला, चुंबकीय क्षेत्रामध्ये जर या वायरला फिरवलं ना, तर या वायर मधले जे शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन्स आहे यांचं काय होईल माहिती आहे का? वहन होईल. हे इलेक्ट्रॉन एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये, म्हणजे ते मटेरियल मधून पण वाहतच चालले आहे. एवढी मोठी गॅप नसते त्याच्यामध्ये, पण या इलेक्ट्रॉनचा काय होईल? वहन. बस. आणि जेव्हा त्या वायर मधून इलेक्ट्रॉनचं काय होईल? वहन होईल. त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणू आपण करंट. सिंपल. तसा करंट मी तुम्हाला नंतर समजून सांगणार होतो, पण आता समजून सांगितलं. हे जे सिंपली आहे इलेक्ट्रॉनचे वहन, इलेक्ट्रॉन्सचे वहन. ते या इलेक्ट्रॉनच्या वहनाला मराठीमध्ये जर म्हणायचं असेल तर काय म्हणू आपण? प्रवाह. आणि इंग्रजीत म्हणायचं असेल तर करंट. इंग्रजीत म्हणजेच इंग्लिशमध्ये हा झाला आपल्याकडे करंट. काही मोठी गोष्ट नाही आहे. करंट म्हणजे काय? करंट म्हणजे काय आहे? सिंपल. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ चार्ज. जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉनवर चार्ज सुद्धा आहे ना? चार्ज किती चार्ज आहे? इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे? 1.602 into 10⁻⁻⁹ -19 कुलम एवढा चार्ज आहे ना. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन वाहतो तेव्हा तो त्याच्यावरचा भार पण वाहून नेतो, चार्ज पण वाहून नेतो. म्हणजे चार्जचे पण काय होते? सोबत सोबत वहन होते. म्हणून करंटच्या डेफिनेशन मध्ये फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और फ्लो ऑफ चार्ज असं सुद्धा म्हटलं जातं. याची एक तिसरी पण डेफिनेशन आहे, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ते आता उद्या समजून घेऊ आपण कशी असते तर काय असते तर नंतर, आता गडबड नाही आपल्याला. तर इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हटलं आहे आपण प्रवाह किंवा करंट. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंपल आहे. जसं पहा, आता इथं पाईपलाईन असते आपली पाण्याची. आता या पाईपलाईन मधून जसं इथं वायर आहे, हा त्या वायरला कम्पेअर करा, इथं पाईप आहे. तर या पाईपलाईन मधून जर आपलं पाणी फ्लो होत असेल, सपोज इथून जर हे असं पाणी आहे, एक सेकंड थोडस ब्ल्यू कलरने दाखवू आपण. अरे खतम झालंय आता. हे युगल लॉक करतो बरं सगळे. नंतर हा वायर आणि हा पाईप आहे. सपोज हे पाण्याचे ड्रॉप्स आहे किंवा पाण्याचा फ्लो आहे. ठीक आहे. आता माहित आहे पाणी आपण बाहेर ओपन स्पेस मधून जर नाही फ्लो करायचे असेल तर मग चॅनल मधून आपण फ्लो करू, एखाद्या नालीमधून, एखाद्या नदीमधून वगैरे, असं प्रॉपरली. नाही तर असं पसर जागेतून सगळीकडे ते पसरून जाईल. तर एक प्रॉपर आपल्याकडे मीडिया म्हणजे वस्तू आहे ज्यातून आपण पाण्याचा फ्लो करत आहे. तर मीडिया काय आहे आपल्याकडे? पाईप. जसं इथून इलेक्ट्रॉनचा फ्लो करत आहे तर काय आहे? वायर. तर वायर आणि पाईप कम्पेअर करा तुम्ही, मॅच सेम आहे. आता हा वायर काय वाहून नेत आहे का? इलेक्ट्रॉनचे वहन. म्हणजे याच्यातून कशाचे वहन होत आहे? हे या इलेक्ट्रॉनचे काय होत आहे? वहन. इथून हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. ओके. आणि हे इलेक्ट्रॉन जे फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्सचे वहन. रफ झालं होतं मग अशी, याला पटकन लिहून टाकू आपण करंट. मराठीत जर म्हणायचं असेल तर याला म्हणू आपण प्रवाह. ठीक आहे. तर जसं या वायर मधून इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं, तसं या पाईपलाईन मधून कशाचं वहन होऊन राहिलं? पाण्याचा. या पाण्याच्या फ्लोला जसं तिथं इलेक्ट्रॉनचे वहन होते तसं इथं काय होत आहे?
पाण्याचे वहन, पाण्याच्या वहनाला काय म्हणतो आपण? प्रवाह. सिंपल. त्यालाही प्रवाह म्हणतो, यालाही प्रवाह म्हणतो. ठीक आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पाण्याचं वहन तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यामध्ये फोर्स असेल. आता पाणी खाली तुम्ही पाहून घ्या ना, आपलं वॉटर सप्लायचं पाणी जर असेल तर वरच्या टाकीमध्ये चढत नाही. मे बी काही ज्या गावामध्ये किंवा जिथं कुठं फोर्स असेल तर पहिल्या पहिल्याच मजल्याला लय झालं तर चढून जाईल, त्याच्यावर तर नाही चढत. आपण काय लावतो? पंप. पंपच्या सहाय्यानं पाण्याला वर चढवतो, जेणेकरून फोर्स वाढतो, पाण्याचा फ्लो, पाणी वर उंचावर जाऊ शकतो. विहिरीमधलं पाणी काढायचं आपल्याला, आपण पंप लावतोय. पंप काय करतो आहे? फोर्स लावतोय ना, सेंट्रिफ्युगल फोर्स लावतोय पाण्याला, त्याच्यामुळे पाणी फोर्सफुली कुठं जाते आहे? समोर. आपण आपल्या घरातली टाकी सुद्धा वरत बसवतो घराच्या, नळ लावून राहिलोय खाली, नाही तर नळ वरत आणि टाकी खाली असं होऊन राहिलं का बिना पंपचं? नाही ना. तर लॉजिक तेच आहे की जेव्हा आपण टाकीला वर बसू, पाण्याला खाली बसू, तेव्हा त्या पाण्यामध्ये काय असेल? दाब असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पाण्यामध्ये दाब आहे आणि त्या दाबामुळेच पाण्याचं काय होते? वहन. गावामध्ये तुमच्या असं तर नाही ना टाकी जमिनीच्या अंदर आहे म्हणून? आमच्या गावात तर टाकी पाण्याच्या गावामध्ये वरच आहे, बरोबर. सगळे आपल्या सांगण्याचा जोक आहे आपला, पण माहित आहे आपल्याला की टाकी ही वर का बसलेली असते? की पाण्यामध्ये काय तयार झाला पाहिजे? दाब. बिना दाबाचं पाण्याचं वहन होते का? तुम्ही म्हणसान जर होते तर मग इथं बिना दाबाचा करंट वाहते, नाही होत ना. मग जसं बिना म्हणजे या पाईपच्या अंदर सुद्धा काय आहे? एक दाब आहे. दाब म्हणजेच काय? एक फोर्स आहे, ज्याच्यामुळे त्या पाण्याचं काय होते? वहन. तसंच या वायरच्या आतमध्ये सुद्धा काय आहे? दाब आहे. एक काय आहे? फोर्स आहे. बस, दॅट इज कॉल्ड व्होल्टेज. तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही करू शकता. पाहिजे बरं, चेक नका करू, खरं सांगितलं बरोबर. लागला असेल ना कोणाला धक्का, शॉक, आतापर्यंत भरपूर साऱ्या जणांना लागला असेल. काय कारण आहे? की तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलं की तिथं होता दाब, त्या दाबानं तुमच्या बॉडीमध्ये काय पाठवले? इलेक्ट्रॉन्स. ते गेले जमिनीमध्ये. जर पायात चप्पल वगैरे नसेल तर असले फेकले जाल. ते इलेक्ट्रॉन्स आपल्या बॉडीमधून चालले म्हणजे आपल्या सेल्समधून, आपल्या ब्लडमधून ट्रान्सफर होत आहे, तर ते आपल्या ब्लडला हीटअप करतात, ब्लडचा क्लॉट्स बनतात, गाठी बनतात, ब्लड सर्क्युलेशन थांबते. जेवढा वेळ जास्त माणूस करंटशी जोडलेला राहील, मग आपला ब्लड सर्क्युलेशन थांबल्यामुळे आपला मृत्यू होतो. ठीक आहे. तर आपल्या बॉडीमधून पण इलेक्ट्रॉनचं वहन होऊ शकते. आता तुम्ही 12 व्होल्टचा बॅटरी आहे, त्याला हात लावा, चिपका, काहीच होणार नाही. पण तिकडे जा बरं 250 वर, 50 व्होल्टच्या वर तर जा तुम्ही, 50 व्होल्टच्या वर, 50, 60, 70, जसं व्होल्टेज वाढत जाईल तसं आपल्याला लागणाऱ्या शॉकची तीव्रता पण कशी असेल? जास्त असेल, बरोबर. आपल्याला लागणारा शॉक हा पहिले डिपेंड असतो व्होल्टेजवर, देन डिपेंड आहे करंटवर. आता कोणी म्हणते लोक डीसीचा शॉक लागत नाही, कोण नाही म्हणते डीसी शॉक नाही लागत, लागते. 50 व्होल्टच्या वर तर तुम्ही डीसीला हात लावा, त्याचं सुद्धा काय लागेल? तुम्हाला शॉक लागेल, बरोबर. असं नसते. डीसी तुम्ही हँडलच किती केला? 6 व्होल्ट, 12 व्होल्ट, 24 व्होल्ट, त्याच्यावर काहीच नाही होत. तुम्ही ज्या 24 व्होल्टच्या बॅटरीला टर्मिनल हाताने जरी पुसलं, टर्मिनल काही लावलं, काहीच प्रॉब्लेम नाही, शॉकच नाही लागत, बरोबर. पण त्याच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा आपल्याला शॉक लागतो, कारण तेवढा तिथं तो फोर्स आहे. जसं 24 व्होल्ट, आता एखाद्या सॉकेटमध्ये 24 व्होल्ट आहे, समजा इथं हे सॉकेट आहे, याच्यामध्ये 24 व्होल्ट डीसी आहे. डीसी असू द्या, एसी असू द्या, इथं 24 व्होल्ट आहे समजा, तर त्या 24 व्होल्ट एवढा सफिशियंट दाब नाही आहे, त्याची एवढी अवकात नाही आहे की आपल्या बॉडीमध्ये काय करेल? तो इंजेक्ट करेल इलेक्ट्रॉन, कारण आपला रेजिस्टन्स त्याच्या दाबापेक्षा कसा आहे? जास्त आहे. तिथं असं असू द्या बरं, 1 0 वाढवला फक्त, बरोबर, 10 पट केला आता त्याचा. आता तिथं त्याची अवकात आहे, आता आपली अवकात काही नाही आहे. आता तो आपल्या बॉडीमध्ये काय करू शकते? अब बता बोलते, हात लगा के, बरोबर. जेव्हा असा होता तेव्हा त्याचं चालत नव्हतं, आपलं चालत होतं, पण आता त्याचं चालणार आहे, बरं. आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करू शकतो तो इलेक्ट्रॉन, म्हणजे तिथं सफिशियंट काय आहे? दाब आहे. आणि हा दाब कशामध्ये मोजतो आपण? व्होल्टमध्ये. ठीक आहे. आता याच्यापेक्षाही मोठा दाब आहे, हा आता 240च झाला व्होल्ट, याच्यापेक्षाही आहे मग 11 केव्ही, 33 केव्ही, 66, 132, 200, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊ शकतो आपण. ठीक आहे. तर जसं या पाईपलाईन मध्ये दाब आहे, तसं याच्यामध्ये पण काय आहे? दाब आहे. म्हणजेच काय आहे? फोर्स आहे. म्हणजे या फोर्सला काय म्हणतोय आपण? व्होल्टेज. दिसत नाही पण आहे, बरोबर. इलेक्ट्रॉनचा फ्लो पण दिसत नाही, हे पण दिसत नाही, पण तिथं आहे. ठीक आहे. तुम्हाला अनुभवायचा असेल तुम्ही सांगितलं, अनुभव तर आलाच असेल, पण अजूनही अनुभवायचा असेल तर आपण 50-60 व्होल्टवर अनुभवू शकतो. ठीक आहे. तर असंच लक्ष ठेवा. आता फक्त एक गोष्ट लक्ष ठेवा, फोर्सचं पण वहन होत असते, आणि फोर्सच्या वहनासोबत इलेक्ट्रॉनचं पण काय होते? वहन होते. याला डायरेक्शन सुद्धा आहे. जर फोर्स असा लागत असेल तर इलेक्ट्रॉनचं वहन सुद्धा असं होईल,
जर फोर्स रिटर्न ऑपोजिट डायरेक्शन असेल तर इलेक्ट्रॉनचं वहन सुद्धा ऑपोजिट डायरेक्शन होईल. ठीक आहे, तर एवढं बेसिक कळलं आपल्याला. चला आजचं काय शिकलो आपण एकदा रिवाइज करून घेऊ आणि चेंज आहे भारत मग आजचा कार्यक्रम आपला. ठीक आहे, सांग आपण काय सुरुवात केली. पहिले आपण थोडंसं इंट्रोडक्शन पाहिलं. मी तुम्हाला पहिले सांगितलं बॅचचं स्वरूप काय आहे. बेसिक आणि मीडियम लेवलला आपल्याला शिकायचं आहे. पहिल्या चॅप्टरला फुल इमानदारीने शिकायचं आपल्याला, कोणताही कन्सेप्ट आपल्याला सोडता कामा नाही. आजचं लेक्चर डबल रिपीट होणार नाही. आता जोही विद्यार्थी नवीन येईल त्याला हे शिकायला भेटणार नाही. आता त्याला जे अडचण आली ते आली. ठीक आहे, त्यांना जर माझ्याकडे येऊन विचारून घेतलं तर त्याला ते समजून सांगेल मी. ठीक आहे, कारण की आपण एवढं जे डिटेल 2 तास पाहिलं त्याला 2 तास बसून डबल रिपीट नाही करू शकत ना, कोणीच नाही करू शकत. जे कन्सेप्ट असेल ते 5-10 मिनिटं मी त्याला सांगेल, पण जेवढ्या डिटेलमध्ये आपण पाहिले तेवढ्या डिटेलमध्ये होत नाहीत ते. म्हणून हे फायदा असतो आपला रेग्युलर राहण्याचा आणि वेळेवर येण्याचा. असं तर आपण पहिले इंट्रोडक्शन पाहिलं, त्यातला आपण पहिला चॅप्टर स्टार्ट केला बेसिक रिलेटेड. याच्यातलं आपल्याला काही मिस करायचं नाही आहे. आज आपण जास्त काही पाहिलं नाही आहे, फक्त बेसिकच गोष्टी पाहिल्या. आणि पहिलं लेक्चर असंच असते. काही काही जणांना असं वाटते की बाबा बॅचचं पहिलं लेक्चर आहे तर काय शिकून मस्त नावगाव सांगा, नावगाव विचारा आणि घरी पाठवून देईन. बरोबर, पण माझ्या जीवनात आजपर्यंत करिअरमध्ये असं झालं नाही आहे ना. मी कधी माझं नाव सांगितलं ना तुम्हाला कधी विचारलं. बरोबर, फक्त एवढं विचारतो बाबा कुठून कुठून आले तुम्ही, हात वरत करून ते एका झटक्यात बाहेर गावचे किती काय, बस एवढंच. आज तोही कार्यक्रम नाही केला आपण. बरोबर, पहिला दिवस हे आपलं इफेक्टिव्ह असते. जसं तुम्ही इथं आले तर तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं हो तू सुमरो मी आलो 2 दिवसानं. बरोबर, तू रूम करून ठेव, सगळं काही करून ठेव, मी आलो बादशासारखा. बरोबर, अजून काही कामं गिमं असतात निपटून जातात. आता हे बॅच 6ला सुरू झाली तर तो बिचारा ना तू 15ला सुरू झालीस ती हे बॅच, तरी तू आला असता 20लेच, 17ले 18ले. बरं, प्रत्येकाला कामं असतातच. असं तर सांगण्याचं तात्पर्य असं की एक एक लेक्चर काय आहे आपल्याला महत्वाचं आहे. तर आज जे आपण शिकलो जास्त काही शिकलो नाही, पण पहिलं लेक्चर महत्वाचं असते. आता तुमच्या डोक्यात भरपूर साऱ्या गोष्टी फिट झालेल्या आहे. एक अनेक गोष्ट त्यातली कामाची आहे. जेव्हा मी आता उद्या लेक्चर स्टार्ट करेल बरोबर, तेव्हा तुम्हाला तिथूनच स्टार्ट करेल की चार्ज पासून होता डायरेक्ट. आता चार्ज शिकवताना तुमच्या डोक्यात हे सगळं आहे मला माहित आहे. बरोबर, तर आपण आजच्या याच्यामध्ये काय शिकलो तर सगळ्यात पहिले ते बेसिक ज्या गोष्टी आहेत ते पाहिलो. ते बेसिक वायर आणि वायरच्या अंदर काय आहे समजा आपला ॲटम. मग आपण याच्यामध्ये पाहिलं होतं ॲटमिक स्ट्रक्चर समजा. मग हे ॲटमिक स्ट्रक्चर मध्ये भरपूर काही होतं. बरोबर, मग किती न्यूक्लियस कशाला म्हणतात, न्यूक्लियसच्या अंदर काय असते, मग कक्षा कशा असतात, मग किती कक्षा असतात, मग शमीच्या कक्षा कोणाला म्हणतात, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन बसतात, त्याच्या अगोदरच्या किती बसतात. मग त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला सुद्धा पाहिलेला आहे. कक्षेमधला इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर 2n². बरोबर, मग तुम्हाला हेही सांगितलं होतं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनवर चार्ज कसा असतो सारखा, फक्त साईन बदलतात, एकावर पॉझिटिव्ह एकावर निगेटिव्ह. त्याची व्हॅल्यू पाहिली आपण, ते आठवते ना आता. हा, त्याच्यानंतर मग आपण 2 अजून फॉर्म्युले पाहिलेले आहे. एक कशाचा फॉर्म्युला पाहिला होता आपण, मास नंबर. आठवते का मास नंबर, हा n बरोबर होता आणि हा मास नंबर काय असते, मास नंबर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची बेरीज केली तुम्हाला काय भेटते, मास नंबर. शॉर्टकट सांगतो हे सगळं. मग तुम्हाला अजून सांगितलं होतं मास ऑफ, हा मास नंबर वेगळा. आता घरी तुम्ही पाय नका घासू. मास नंबर वेगळा आणि मास ऑफ प्रोटॉन वेगळं. हा नंबर झाला आणि हे त्याचं वेट झालं, वजन, मास. ओके, दोन्ही ठिकाणी मास मास झालं आहे. तर मास नंबर वेगळा, मास ऑफ प्रोटॉन वेगळा. आणि मास ऑफ प्रोटॉन सांगितलं होतं आपण 1840 पटीनं जास्त आहे कोणापेक्षा, इलेक्ट्रॉन पेक्षा. मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे आपण पाहिलेलं आहे, समजलं. देन अजून काय पाहिलं मग आपण याच्यामध्ये, डोनर, ऍक्सेप्टर, सेमीकंडक्टर्स. तो वाला पॉइंट पाहिला होता त्याच्यामध्ये. बरोबर, डोनर कशाला म्हणतात. बरोबर, त्याच्यानंतर मग ऍक्सेप्टर कशाला म्हणतात. त्याच्यानंतर मग आपण सेमीकंडक्टर हा वाला थोडासा स्टडी केला होता याच्यामध्ये. 1 2 3 असेल तर ऍक्सेप्टर पाहिजा. बरोबर, पद्धतशीर. सगळं रामायण बसला आपण इथं केलं, एवढं मोठं ग्रंथ वाचून राहिलो आणि नंतर काय खतम आहे काम. 1 2 3 असेल तर डोनर, 5 6 7 असेल तर हे ना ऍक्सेप्टर, 4 असेल तर सेमी. त्याची उदाहरणं माहिती आहे तुम्हाला, सिलिकॉन, जर्मेनियम, सिलिलियम, कार्बन असे पण आहे. पण मोस्टली कोणती यूज करतो आपण, सिलिकॉन आणि जर्मेनियम, जे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बनवण्यासाठी यूज केले जातात. ठीक आहे. आणि देन मग तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं मी करंट म्हणजे काय. तर करंटची डेफिनेशन आपण पाहिली. आता जस्ट वायर असतो, वायरच्या अंदर आपले ॲटम आहे, पण ॲटम मधून फक्त कोणाचं वहन होते. हा, तर करंटची डेफिनेशन माहित झाली आता आपल्याला. आता ते पाठ नका करू, पाठ करायचं काम नाही झालं पाहिजे, व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. सिंपल
जसा पाणी आहे, पाण्याचा फ्लो व्हिज्युअलाइज करू शकता तुम्ही. पाईप आहे, पाईप मधून पाणी फ्लो होत आहे, झालं, चित्र दिसतं तुमच्या डोळ्यासमोर. बस तसाच वायर आहे, वायर मधून काय फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्स. बस त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला काय म्हणून राहिलो आपण, करंट. आणि त्याच्या मागे जो फोर्स आहे व्होल्टेज आहे. बस सिंपल. ठीक आहे, व्होल्टेज. आणि त्याच व्होल्टेजला ईएमएफ सुद्धा म्हटल्या जाते. ईएमएफ आणि व्होल्टेज काय असं वेगवेगळं नाही आहे. ईएमएफ आणि व्होल्टेज एकच आहे. हा एकच कॅन्डिडेट आहे. शाळेत गेला तर सुशील, घरी आला तर बबल्या. बरोबर असतं ना सर, निकनेम वाला कार्यक्रम तो. हे व्होल्टेज आणि ईएमएफ दोघंही फोर्सेस आहे, फक्त काहीच नाही. पण याला फोर्स न म्हणता थोडंसं आणखी डिस्क्राईब केलेलं आहे की इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. म्हणजे व्होल्टेजला सरळ सरळ फोर्स न म्हणता काय म्हटलं, इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. ईएमएफचा फुल फॉर्म काय असते, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रो, एम फॉर मोटिव्ह आणि एफ फॉर फोर्स आहे. व्होल्टेज म्हणजे काय, तर शेवटी फोर्सच. पण कोणाला फोर्स लावून राहिला तो, इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉनला, मोटिव्ह म्हणजे गती, वहन, गती म्हणा किंवा याला काय म्हणा तुम्ही, वहन. फोर्स म्हणजे काय आहे, दाब, कोणावरच्या, मागचा, इलेक्ट्रॉनचा. इथं काय लिहिले, इथे एक शब्द टाकला ला, इलेक्ट्रॉनला गती देणारा दाब किंवा फोर्स. बस अशा पद्धतीनं. ठीक आहे. ते इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा जो फोर्स आहे, असं तुम्ही जरी म्हटलं तरी सिंपल भाषेमध्ये लक्षात राहील तुम्हाला. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स, हे एकच शब्द लक्षात ठेवायचा. इलेक्ट्रॉन न म्हणता इलेक्ट्रॉनला म्हणायचं. बस इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. इलेक्ट्रॉनला पुढे ढकलणारा जो फोर्स आहे तो म्हणजे ईएमएफ. आणि ईएमएफ म्हणजेच काय आहे, व्होल्टेज. तर व्होल्टेज आणि ईएमएफ मध्ये काही फरक नाही, थोडासा फरक आहे. तो म्हणजे कसा, तर जिथं जनरेट होते तिथे त्याला आपण ईएमएफ म्हणतो. तोच दाब जेव्हा टर्मिनलवर येतो तेव्हा त्याला आपण व्होल्टेज म्हणतो. जसं शाळेत गेल्यावर सुशील, घरी गेल्यावर बबला, जे मला उदाहरण दिलं तसं आता इथं पहा. इथं आपण त्याला काय म्हणतो, ईएमएफ म्हणून राहिलो का, नाही. इथं आपण त्याला काय म्हणतो, व्होल्टेज. पण हेच व्होल्टेज जेव्हा जनरेटर मध्ये तयार होते तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, ईएमएफ. अशा पद्धतीने. ठीक आहे. सो इथे थांबू आपण, बाकीचं उद्या पाहू. म्हणजे आता घरी गेल्याच्या नंतर काय करायचं, तुम्ही जेवढं लिहिलं असेल आज तेवढं फक्त आठवायचं. सोबत वाचायचं का सर आम्ही, तर काही वाचायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. मी जेवढं सांगेल फक्त तुम्हाला पाठांतरावरचा पाठ तेवढा वाचायचा. फक्त पाठांतरावरचा जो रट्टा मारायचा, काही टेबल असेल, काही व्हॅल्यूज असेल, फक्त तेवढाच पाठ वाचायचा. अदरवाईज बाकी वाचायची काही आवश्यकता नाही आहे. जे काही आहे ते मी तुम्हाला येतात देईल. आजपासून आपला स्टडी करणं सुरू करून द्या. उद्या करूवाला आपला कार्यक्रम खतम करून टाकायचा. ठीक आहे. उद्या करूवाला नाही, आज गेलो ना. आता तुमचे जे काही जॉब असेल, चालू असेल तुमचा, जे काही असेल, वाचायचं. 2 मिनिटं. तुला इशारा समजला नाही काय, ठीक आहे. तर काय सांगतो तुम्ही तुम्हाला, हा, तर आजपासूनच आपल्याला सुरुवात करायचं. जॉब असो किंवा अप्रेंटिसशिप असो, काही असो, सकाळचे 2-3 तास जे आहे ते आपण आपल्या क्लासला दिले की आता तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला थोडंसं गेल्या तुम्ही अर्धा तास रिव्हिजन करूनच टाकायची. असो, खराब होऊन राहिली का, राव पडली, बरोबर डोक्यामध्ये, बरोबर. तर गेल्या अर्धा तास फक्त की बा आपण आज काय शिकलो, बेसिकला थोडंसं आठवून पाहायचं. बरोबर, निदान गरम मध्ये. देन मग तुम्ही नंतर अजून शांततेत आठवू शकता. ही दॅट इज कॉल्ड रिव्हिजन. आणि मग आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे. बरोबर. डेली ऍटलीस्ट 100 एमसीक्यूचं तरी टार्गेट ठेवा. नाहीच होत असेल सुरुवातीला तर 25 फक्त, देन 50, असं आज 25 तरी पाहायचं. आणि असे पाहायचा. आता समजा 100 क्वेश्चन असेल, 200 क्वेश्चन असेल त्या पुस्तकामध्ये, बरोबर, 100-200 क्वेश्चन असेल तर मग किती वाचणार आपण, जे आता आपल्याला जमतात, जे आपल्या टॉपिकशी निगडीत आहे ते येतील आपल्याला, त्याचे प्रश्नाचे उत्तर येतील. जे शिकलोच नाही आहे त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला येणारच नाही आहे. बरोबर, त्याची उत्तर येतील. जसं ते टॉपिक आपले कव्हर होत राहतील तसं त्या प्रश्नाचे सुद्धा आपल्याला उत्तरं येतील. पण जे एका दिवशी झाले ते तर टिक करून ठेवा निदान. म्हणजे पहा कसं होते, तुम्हाला कळेल की इम्प्रुव्हमेंट कशाला म्हणतात. बरोबर आपली इम्प्रुव्हमेंट होत राहील. नोट्स ज्या आहे बेसिक इलेक्ट्रिसिटीची, एमसीक्यूची तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल पर्सनली. ठीक आहे. किंवा मग ॲपमध्ये अवेलेबल होऊन जाईल. ते एकदा आज होईल किंवा मग उद्यापर्यंत ट्राय करतो की आजच अवेलेबल होऊन जाईल. ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले त्यांचं तर होऊनच जाईल आज. ठीक आहे. सो इथं थांबू आपण, भेटू नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे.